शिवतनय वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं परशुकमलहस्ते शोभितं मोदकेन अरुणकुसुममालं व्यालबद्धोदरैः च मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि। माते तुझ्या चरणी आश्रय दे श्यामा, तेनेची नित्यमनी तुष्टी घडे प्रकामा। लाभो तुझ्या भजनी हे मनसाच नित्य, याहू मान्य जगदंब नकांक्षी चित्त। सर्वस्व तूच आमुचे जगदंब माते, आम्ही तुझे प्रिय शिशूच दुजेन नाते। वाटो कसाही गुणहीन सदा जनामी, तू माय एक करिसी मम चोजनामी। तू माय एक करिसी मम चोजनामी। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री मातृपितृभ्यां नमः। श्री कुलदेवताभ्यो नमो नमः। श्री गुरुदेवेभ्यो नमो नमः। श्री ललिता देव्यै नमः। भवानी त्वं दासे मयि वितिरदृष्टिं सकरुणाम्, इति स्तोतुं वाञ्छन् कथयति भवानी त्वमिति यः। तदैव त्वं तस्मै दिशसि निजसायुज्य पदवीं, मुकुन्द ब्रह्मेन्द्र कुट्टमकुटनीराधितपदम्। जपो जल्पशिल्पं सकलमपि मुद्रा विरचनां, गतिप्रादक्षिण्यक्रमणमशनाद्या हुतिविधिः। प्रमाणसंवेशं सुखमखिलमात्मार्पणदृशा, सपर्यापर्याय तव भवतु यन्मे विलसितम्। ॐ श्री ललिता देवी नमः। अथ श्री ललिता सहस्रनाम स्तोत्रम्। आता ललिता सहस्रनाम स्तोत्रातील आपण 168 श्लोक पूर्ण केले आणि 911 नाम आतापर्यंत आपण बघितलेली आहेत. शेवटचं जे नाम आपण बघितलं तेव्हा ती सदाशिव कुटुंबिनी, म्हणजे सदाशिवाचं जे कुटुंब आहे त्यातली एक सदस्य म्हणून ती आहे. म्हणजे तो एकटा जीव सदाशिव असं नव्हता, तर तो जेव्हा हिच्याबरोबर एकत्र आला तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांचं कुटुंब तयार झालं आणि पत्नी म्हणून सदाशिवाची ती सदैव कार्यरत आहे आणि ती साधकाला सुद्धा साधन मार्गामध्ये सहाय्य करते. म्हणजेच त्याला आनंदावर शाश्वत आनंदाप्रत नेण्यास ती बरोबर असते, सर्वोच्च आनंद त्याला मिळवून देते. म्हणूनच ती सदाशिवाच्या कुटुंबाची एक भाग आहे, असं म्हणून सदाशिव कुटुंबिनी असं तिचं नाव आपण 911 बघितलं होतं. आता आपण 169वा श्लोक बघणार आहोत. 169वा श्लोक असा आहे. सव्यापसव्य मार्गस्था सर्वापद्विनिवारिणी, स्वस्था स्वभाव मधुरा धीरा धीर समर्चिता असं नाव आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 6 नावांचा अभ्यास करायचा आहे. पहिलं जे नाव आहे नाव सव्यापसव्य मार्गस्था, हे पहिलं नाव या श्लोकामधलं आलेलं आहे. सव्य आणि अपसव्य, सव्य अधिक अपसव्य अधिक मार्ग अधिक स्था, म्हणजे सव्य म्हणजे उजवा, अपसव्य म्हणजे डावा, मार्ग म्हणजे त्यातील मार्ग आणि स्था म्हणजे दाखवणारा, म्हणजे हा मार्ग दाखवणारा असं ती असू शकते. आता सव्य म्हणजे उजवा, अपसव्य म्हणजे डावा.
ह्या शब्दांचे उच्चारण आपण जेव्हा पक्ष करतात तर त्यावेळेस ह्या शब्दांचं उच्चारण बऱ्याच वेळा केलं जातं. म्हणजे आपल्या म्हणजे जे चालवत असतात श्राद्ध पक्षाचे विधी त्यांना सांगत असतात, जानवं एकदा डाव्या खांद्यावरनं घ्या, एकदा उजव्या खांद्यावरनं घ्या, डाव्या खांद्यावरनं घ्या, उजव्या खांद्यावर. याचा अर्थ सव्य आणि अपसव्य असा आहे. आणि ह्याच्यामधला मार्ग म्हणजे ह्या दोन्ही मधला, आता डाव्या आणि उजव्या या मधला मार्गानुसार याचे ते कार्य सांगत असतील. हा दाखवणारा जो मार्ग आहे ती म्हणजे ही ललितांबिका आहे. म्हणजे डावाही मार्ग नाही आणि उजवाही मार्ग नाही, या दोन्हींचा मधल्या मार्गाने तुम्ही अनुसरण करा असं ती आपल्याला सांगते. आणि ते सांगणारी म्हणून तिचा आपण सव्य अपसव्य मार्गस्थ अशा नावाने उल्लेख करतो. आता सव्य म्हणजे वैदिक पद्धतीनं पूजा करणे. सव्य म्हणजे वैदिक पद्धतीनं, म्हणजे आपण जे देवदेवतांचे पूजन अर्चन करतो, म्हणजे आवाहन करतो, मग त्यांना अभिषेक करतो, मग त्यांची फुलपानांनी सालंकृत पूजा करतो वगैरे, नंतर आरती करतो वगैरे, हे सगळे जे विधी आहेत पंचोपचारानं षोडशोपचारानं अशा ज्या पूजाविधी केले जातात त्या वैदिक विधी पद्धतीनं पूजा करणे. म्हणजे धार्मिक विधींसाठी ह्या गोष्टींसाठी आपण उजव्या हाताचा वापर करतो म्हणून त्याला सव्य पद्धत असं म्हणतात. म्हणजे बघा बऱ्याच वेळा लग्न कार्यात सुद्धा काही मुली किंवा काही मुलं डावकरी असतात, पण गुरुजी सांगतात त्यांना नाही, उजव्या हातानं देवाला हळदी कुंकू व्हावा, उजव्या हातानं पाणी घाला, हे गुरुजी सांगतात. आणि म्हणून आपल्याकडे आपण लहान मुलं जरी कोणी डावी असली म्हणजे डावकरी असले तरी सुद्धा त्यांना जास्तीत जास्त उजव्या हाताचा वापर करा असं का सांगितलं जातं, तर त्या डाव्या हात हा आपला निषिद्ध आहे. आपण आपल्याला माहिती डाव्या हातानं आपण काय काय कामं करतो म्हणून त्याला थोडंसं डावं उजवं म्हणतो ना आपण काही गोष्टींना, ते त्याचा अर्थ तो आहे. त्यामुळे उजव्या हातानेच आपण प्रसाद घेताना सुद्धा काही जण डावा हात पुढे करतात, नाही उजव्या हातात घे, उजव्या हातात घे आपण सांगतो त्याला. ह्याचाच अर्थ की चांगल्या कामासाठी आपण आपला उजवा हात वापरायचा म्हणून त्याला सव्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे आणि अपसव्य म्हणजे डाव्या हाताचा वापर आहे. आता इथं डाव्या हाताचा वापर याचा अर्थ ते काय डाव्या हाताने त्या क्रिया करायच्या आहेत असा पण अर्थ नाहीये. काही गोष्टींना आहे हे डाव्या हातानं म्हणजे ते हे देतात अर्चन नाही त्याला काहीतरी म्हणतात, श्राद्ध पक्षाच्या वेळेस ते अर्घ्य देतात, तर्पण देतात. हा तर्पण शब्द आहे त्याला. तर तो जो वापर तेव्हा बऱ्याच वेळेला डाव्या हातानं द्या म्हणून सांगतात. म्हणजे विशेष करून जेव्हा एखाद्या व्यक्तीला 10व्या दिवशी आपण जर त्यांना पाणी द्यायला म्हणून गेलेलं असलो, ह्याच्यावरती ते दगड म्हणजे त्याला अश्म म्हणतात, तर त्या अश्मावरती जेव्हा आपण तर्पण म्हणजे पाणी सोडणार असतो तर त्यावेळेस गुरुजी सांगतात ज्यांचे आई वडील किंवा सासू सासरे असे सगळेजण आहेत अजून, त्यांनी जर असे एखाद्या व्यक्तीला तर्पण करायला गेलं तर त्यांनी शक्यतो डाव्या हाताने तर्पण करा असं सांग, बाकीच्यांना उजव्या हाताने केलं तर चालतं. ह्याच्यात थोडंसं असा गर्भित अर्थ आहे की ज्यांचे अजून ज्यांच्या पाठीवरती छत्रछायेचं पाखर आहे आई वडिलांची, तर त्यांनी आत्तापासून उजव्या हाताने तर्पण करायचंय म्हणजे ते आई वडिलांना दिल्यासारखं होतंय म्हणून त्यांनी उजव्या हाताने करायचं आणि डाव्या हाताने करायचं असं त्याच्या पाठीमागे थोडासा गर्भित अर्थ आहे. आणि हा डाव्या हाताचा जो वापर आहे हा तांत्रिक पद्धतीनं केला जातो. म्हणजे तांत्रिक पद्धतीनं म्हणजे तंत्रानं आपल्याकडे जे जारण मारण ह्या ज्या गोष्टी केल्या जातात किंवा कोणावरती कोणाला वश करून घ्यायच्या मात्रा केल्या जातात किंवा काही वशीकरण मंत्रांनी म्हणून त्या माणसाला बाधित केलं जातं, हे जे आहे हे सगळं हे तांत्रिक पद्धतीच्या बाबी आहेत. आणि ह्या नामात म्हणजे हे सव्य आणि अपसव्य हे जे दोन्ही त्यांनी सांगितलं, ह्या नामामध्ये या दोनही मार्गांनी म्हणजे दक्षिण मार्गाने पण म्हणजे उजव्या हाताने पण कार्य करायचंय आणि वाम मार्गाने म्हणजे डाव्या हाताने पण पूजा करायची आहे. या दोन्ही पद्धतीत पूजा करण्याच्या पद्धतीमध्ये एक फरक महत्वाचा जो आहे तो म्हणजे काय, दक्षिण भागाने म्हणजे उजव्या हाताने जेव्हा आपण पूजन अर्चन करतो त्याला सव्य म्हणूया, तर सव्य मार्गाने पूजन करणं म्हणजे इथं सर्व देवदेवतांचं पूजन अर्चन तिथं करायचं आहे. आणि हिंदू सनातन धर्मामध्ये सर्व ऊर्जा ह्या निर्माण करणाऱ्या वस्तूंची पूजा केली जाते. सर्व वस्तूंची म्हणजे बघा
आपल्याकडे जर आपण थोडंसं अवलोकन केलं की आपल्याकडे जे विविध सण वार आहेत त्यावेळेस त्या गोष्टींची पूजा केली जाते. दिवाळीत बघा शेणाचे ते पांडव घालून त्यांची पूजा केली जाते. नागपंचमीला आपण नागाची पूजा करतो. बैलपोळ्याला आपण बैलांची पूजा करत असतो. म्हणजे आपण किंवा आता साधी गोष्ट आहे, गणपतीला आपण पार्थिव गणपती म्हणजे मातीचा, ज्या मातीला आपण मिसळणार आहोत नंतर त्याच मातीचा मूर्ती घडवून आपण त्याची पंचोपचारानं षोडशोपचारानं पूजा करतो. ही जी पद्धती आहे म्हणजे ह्या ज्या वस्तू म्हणजे ऊर्जा निर्माण करणाऱ्या ज्या वस्तू आहेत म्हणजे आपली पंचभूत जी आहेत त्या सगळ्यांच्या गोष्टींची पूजा अर्चा आपण ह्या सव्य ह्या पूजनामध्ये करतो. म्हणजे निसर्गातील पाणी, अग्नी, पृथ्वी, सूर्य, चंद्र, ग्रह, नद्या, महासागर हे सगळ्यांची पूजा यामध्ये आपण केली जातो. आपण एखाद्या ठिकाणी जर ते काही हे असतात विशिष्ट दिवस असतात तर त्या दिवशी जर आपण सागरामध्ये सागराचं पूजन करून त्याच्यामध्ये स्नान केलं तर आपल्याला जास्त पुण्य मिळतं. नदीची पूजा तर आपण नेहमीच करतो. नदीमध्ये दिवे सोडायचे. कार्तिक महिन्यामध्ये आपण नदीला जाऊन स्नान करून पूजन अर्चन करून दिवे सोडणं, नदीची पूजा करणं. नर्मदा सारख्या नदीची, गंगा सारख्या नदीची, या महान नद्यांची सुद्धा आपण जेव्हा जेव्हा तिथं जातो तेव्हा त्यांचं पूजन अर्चन आपण करतो. नंतर सूर्य, चंद्र, ग्रह, चांदोबाला बघितल्याशिवाय आपण संकष्टी सोडत नाही म्हणजे त्याचं पूजन अर्चन करतो. सूर्याची तर रोज सूर्योपासना करतो आपण. रोज अर्घ्य देऊन त्याला सूर्याला सूर्यनमस्कार कोणी कोणी करतात किंवा पूजा अर्चा करताना त्या सूर्यदेवाची आठवण करून आपण हे करत असतो. पृथ्वीला तर आपण म्हणजे झोपून उठलं की उठताना पृथ्वीवर म्हणजे जमिनीवर पाय ठेवतानाच आपण म्हणतो की हे पृथ्वी माते तुझ्यावर आता मी पाय देणार आहे तर तू मला क्षमा कर माझ्या हातून काय चूक होत असली तर. आणि याची तू क्षमाशील आहे कारण पृथ्वीचं नावच क्षमा आहे म्हणजे ती क्षमाशील आहे. म्हणजे हे जे आहे हे सगळ्या गोष्टींचं. आणि पाण्याची तर पूजा आपण वरुण देवतेची पूजा करतो म्हणजे पाण्याची पूजा करतो. हे सगळं जे आहे म्हणजे ह्या निर्मित वस्तूंची ह्या पृथ्वी तलावरती ज्या घटकांची हे जे देवता स्वरूप गोष्टी आहेत या सगळ्यांची पूजा केली जाते. ही दक्षिण मार्गामध्ये म्हणजे सव्य भागामध्ये ही पूजा केली जाते. त्याला सव्योपासना असं म्हणतात. नंतर विश्वाच्या देखभालीसाठी या सर्व घटकांचं महत्व आपल्याला माहिती आहे की आप, तेज, वायू हे सगळे पाहिजे येतात. अग्नीची पूजा तर रोज आपण अग्निहोत्र करतो, दिव्याला नमस्कार करतो, शुभम करोती म्हणतो. हे सगळं काय आहे त्या अग्नीची प्रार्थना आहे. किंवा आधी गॅस पेटवायच्या अगोदर आपण एकदा त्या अग्निदेवतेला नमस्कार करतो आणि मग गॅस पेटवतो वगैरे किंवा रोज त्याची पूजा अर्चा करतो, हळदी कुंकू लावतो. म्हणजे ही ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या काय आहेत तर सर्व घटकांचं महत्व किती आहे. आणि त्या खरं तर आता मोठे देव जे आहेत ब्रह्मा, विष्णू, महेश हे जर आपण महान देव बघितलं तर त्या मनानं हे जे छोटे छोटे देव आहेत सगळे ही पृथ्वी, अग्नी, वायू हे सगळे छोटे छोटे देव आहेत म्हणजे परंतु त्या सुद्धा शुल्लक देवता जरी आपल्याला वाटलं तरी सुद्धा त्यांची भूमिका ही मोठी आहे. कारण त्या जर अस्तित्वात नसेल, अग्नी जर अस्तित्वात नसता तर काय अवस्था झाली असती. पाणी अस्तित्वात नसतं तर आपण काय केलं असतं. थोडीशी कल्पना करून बघा. म्हणजे आपल्याला ह्या गोष्टींची सगळी कल्पना येते की हे छोटे देव असले तरी सुद्धा ते महत्वाची भूमिका पार पाडतात. आणि म्हणून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण यज्ञ यागासारखे प्रकार करतो. म्हणजे यज्ञ करतो म्हणजे अग्नीला प्रसन्न करून घेतो. अग्नीमध्ये अग्निविधी केले जातात आणि त्यालाही प्रसन्न करून घेऊन आपण आपले इप्सित जे असेल आपल्याला ज्याची इच्छा आहे ते सगळे मनोरथ पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे दक्षिण मार्गामध्ये दक्षिण मार्गी किंवा सव्य उपासना जी आहे त्याच्यामध्ये इष्ट देवता म्हणजे इष्ट म्हणजे योग्य कोणती देवता आपल्याला वाटते त्याची आपण उपासना करत असतो. आपल्याला आपली कुलदेवता, कुलदेव यांचं तर आपण म्हणतो आमच्याकडे कुलधर्म आहे, कुळाचार आम्हाला केलेच पाहिजेत. त्या देवतेनुसार आपल्या म्हणजे आपल्या वंशाचा किंवा आपल्या कुळामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबाचा जो कोण कुलदेव असेल किंवा कुलदेवी असेल तिचे प्रसंगानुरूप आपण त्याचं पूजन अर्चन करतोच. परंतु त्या व्यतिरिक्त प्रत्येक कुलदेवपेक्षा वेगळी एक इष्ट देवता आहे, योग्य वाटणारी देवता. म्हणजे ही कुलदेवता तर आहेच, ती तर माझ्या कुटुंबाकडं माझ्या कुळाकडं लक्ष देणारी माझी देवता आहेच.
त्यामुळे आपण म्हणतो की आपल्या कुलदेवताला वर्षातून एकदा तरी दर्शन घ्यायला जावं असं आपल्याकडे सांगितलं जातं. म्हणजे आपले मोठे लोक पूर्वी निदान ते घराचा कोणतरी एक माणूस तरी जाऊन यायचा. समजा त्यांचं काय मोठा उत्सव असेल किंवा मोठं काही कुलधर्म करायचे असतील तर आपण तिथं जाऊन किंवा लग्न कार्य ठरलं तर आपण तिथं जाऊन पत्रिका वगैरे देऊन येतो. याचाच अर्थ त्या कुलदेवतेला आपण नेहमीच ती आपल्या पाठीशी आहे असं समजून तिची पूजन अर्चन त्या भावनेनं आपण करत असतो. त्या व्यतिरिक्त साधकाला एक इष्टदेवता असते. इष्टदेवता म्हणजे आवडणारी देवता. म्हणजे समजा एखाद्याला शंकर आवडतो, जो भोळा आहे, थोडं जरी प्रार्थना केली, थोडी जरी भक्ती केली, थोडी आळवणी केली, लगेच प्रसन्न होतं आणि लगेच वर देऊन टाकतो. मग असा हा भोळा शंकर मला आवडतो असं जर म्हटलं आपण, ही इष्टदेवता आहे. ह्या इष्टदेवतेची मग मी काय करीन की मी शंकराला दर सोमवारी काहीतरी अभिषेक करीन, त्याची स्तोत्र म्हणेन, त्याचं गुणगान गाईन. ही इष्टदेवता आहे. म्हणजे साधक भक्त जो आहे त्याला आवडणाऱ्या देवतेचं तो नेहमी भक्ती पूजन करत असतो. म्हणजे कुलदेवता म्हणजे आपल्या वंशातून पूजा केली जाणारी पूजनीय देवता आहे. आणि म्हणून आपण किमान वर्षातून एकदा तरी हे सगळं करत असतो. त्या देवतेला जाऊन पूजन अर्चन अभिषेक काय असेल ते अन्नदान वगैरे करत असतो. आणि म्हणून हे दक्षिणमार्गी लोक जे आहेत ते काय करतात, सर्व देवतांना, आता इथं हे झालं कुलदेवतेच्या बाबतीमध्ये, ह्या व्यतिरिक्त जे इतर देव आहेत म्हणजे हे निसर्गतातले देव म्हणजे अग्नी प्राणी वायू वगैरे हे सगळे जे देव आहेत या सगळ्यांची ते त्यांना आव्हान करतात. म्हणजे ह्या देवतांकडे कारण काय करतात त्या सगळ्यांना, तर त्या सगळ्यांच्याकडे स्वतःची अशी एक शक्ती आहे. वरुण देवतेकडे वरुण देव रुसला तर आपण म्हणतो अरे बापरे दुष्काळ पडलाय, काय ऊन दुष्काळ पडलाय, काय पाण्याचा थेंब नाही, किती लांबून लांबून लोकांना पाणी मिळणार. म्हणजे लगेच आपल्याला त्याची जाणीव होते. म्हणजे त्या देवतेनं आपल्यावरती रुष्ट होऊ नये, रागवू नये, आपल्यावरती कोप करू नये अशी आपली इच्छा असते. आणि म्हणून कारण त्यांच्या ताकदीची, त्यांच्याकडे असणाऱ्या शक्तीची आपल्याला कल्पना असते. आणि म्हणून साधक लोक काय करतात की म्हणजे हे दक्षिण भागी किंवा दक्षिण मार्गाने पूजन करणारे हे जे लोक आहेत किंवा सौख्य मार्गाने पूजन करणारे हे लोक त्या देवदेवतांची त्यांची शक्ती ओळखून त्यांनी आपल्याला आशीर्वाद देऊ दे म्हणून त्यांना आवाहन करतात, त्यांना प्रसन्न करून घेतात आणि आपोआपच साधक त्या योगानं समृद्ध होतो. कारण त्याला त्या इष्ट देवतांकडनं सगळं कृपा प्रसाद मिळतो. हे झालं दक्षिण मार्गाच्या उपासना. आता वाम मार्गाच्या उपासनेमध्ये काय आहे तर वाम मार्गाचे उपासक ते सुद्धा काय करतात, इतर देवदेवतांची पूजा करत नाही. ते काय करतात म्हणजे देवदेवतांच्या पूजनावरती त्यांचा विशेष भर नसतो, तर ते स्वतःच्या देवतांची, आता स्वतःचे दैवत ही प्रत्येकाची वेगळी आहेत. मला वाटते की मला नाही, मला ही जी एक जगदंबा आहे किंवा काय एक कुठली तरी देवी असेल, कोणाच्या प्रत्येकाच्या देवींची नावं सुद्धा वेगवेगळी असतात. म्हणजे कुलदेवी म्हटलं तर, कुलदेव म्हटलं तर आता कोणाकडे तरी म्हणजे प्रत्येक त्यांच्या देवदेवतेची नावं ही वेगळी असतात. आता वैशालीताईकडे भरत्या म्हणून त्यांच्या देवाचं नाव आहे. आता आपल्याला ऐकल्यावर सुद्धा असं वाटतं की हे कसं काय देवाचं नाव आहे, पण त्यांच्या देवतेचं नाव ते आहे कुलदेव म्हणून ते त्याला पुजतात. ह्याचा अर्थ असा की त्यांच्या देवतांची, स्वतःच्या देवतांची म्हणजे त्या देवतेची पूजा अर्चा केली म्हणजे ते बाकीच्या कुठल्याही म्हणजे निसर्गतः हे जे वरती मी वर्णन केलेले जी निसर्ग शक्ती आहेत त्यांना ते देव ते सोडून त्यांनी फक्त त्यांची जी देवता आहे त्या देवतांचीच ते उपासना करतात. इतर देवतांकडे त्यांचं तसं दुर्लक्ष असतं. म्हणजे अर्थात असं काही अगदी पूर्णपणे दुर्लक्ष असं होऊ शकत नाही, कारण माणूस समजा कुलदेव असेल तर तो काही आपल्या घराच्या पलीकडच्या साईडला आहे आणि लगेच जाऊन आपण त्याचं दर्शन घेऊन येऊ शकतो असं होत नाही. आपण वर्षातून एकदा दोनदा किंवा आपल्याला काही प्रसंगाने जायचं झालं तर आपण त्याच्याकडे जात असतो. म्हणून किंवा हा एक प्रकार झाला आपला कुलदेव धरायचं, आपली देवता कोण आहे ती. त्याचबरोबर काही जण नाही, माझं फक्त माझ्या महाराजांवर श्रद्धा आहे, माझ्या गुरूंवर श्रद्धा आहे, मी फक्त गजानन महाराजांना मी मानणार आहे, फक्त मी गजानन महाराजांची भक्ती करणार आहे, दुसरा कोणताही देव किंवा दुसरा कोणतेही देव देवता यांची भक्ती मी करणार नाही. म्हणजे गुरुदेवाला ते मान्य, म्हणजे उपास्य दैवत म्हणून ते फक्त गुरुला मानत असतात. मग कधी कधी ती स्त्री असती, कधी कधी ते पुरुष असतात, दोन्ही होऊ शकतं. म्हणजे गुरुदेवाला मानणं हे त्यांचं आहे. म्हणजे
बाकीच्या देवदेवतांकडं किंवा निसर्गदत्त शक्तींकडं त्यांचं थोडस दुर्लक्ष झालेलं असतं. हे वाममार्गी म्हणजे उपासना करणारे लोक आहेत. ही उपासदेवता साधकाला भौतिक गुण, सुख, समृद्धी बहाल करते. त्याच्यात फरक काय आहे? सव्य उपासना करणारे आणि अपसव्य उपासना करणारे किंवा वाममार्गाने पूजा करणारे दोघंही पूजाच करतायत. काय हरकत आहे? गुरुदेव एकच गुरुला प्रमुख मानून त्याची भक्ती केली. तुम्ही म्हणाल काय वाईट आहे? योग्य आहे की कुठेतरी एक भक्कम धरायचं आणि त्याच्या योगानं पूजन अर्चन करायचं, त्यालाच प्रसन्न करून द्यायचं. आपण नेहमी सांगत असतो की तुम्ही गुरुची पूजा करा, गुरु आपोआप त्याचं बोट धरून गेलात की तो आपोआप तुम्हाला तुमच्या इप्सित ध्येयापर्यंत नाही म्हणजे तुम्हाला मोक्ष देईल, मुक्ती देईल, असं आपण नेहमी सांगत असतो. इथं हे वाममार्गी जे लोक आहेत ह्यांच्या बाबतीमध्ये ते फक्त त्या त्या उपास्य देवतेचे पूजन करत असताना ते त्याच्याकडं फक्त काय मागतात तर सुख समृद्धी, भौतिक सुख याची मागणी हे लोक करत असतात. आणि भौतिक गुणांची, सुख समृद्धी ह्या देवता आपल्याला बहाल करतात. म्हणजे वाममार्गी लोक जेव्हा उपासना करत असतात तेव्हा त्यांना भौतिक सुख समृद्धी नक्की मिळते, पण त्यांना अंतिम मुक्ती मात्र म्हणजे ते जे त्या ज्या देवता आहेत, गुरु सुद्धा काय करतो? गुरु आपल्याला अंतिम मुक्ती देऊ नाही शकत. तो फक्त त्या मार्गाकडे आपल्याला नेतो, मार्गस्थ करतो आपल्याला. म्हणून त्यांनी इथं तिला सव्यापसव्य मार्गस्था असं म्हटलेलं आहे बघा या ललितांबिकेत. त्या मार्गापर्यंत नेतो आणि अंतिम मोक्ष कोण देणार आहे? तर आपल्याला ब्रह्म देणार आहे. कारण त्याचं ज्ञान आपल्याला, त्या आत्म्याचं ज्ञान झाल्याशिवाय आपल्याला मोक्ष किंवा अंतिम मुक्ती ही आपल्याला मिळणार नसते. आणि म्हणून वाममार्गाच्या उपासकांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की ते अंतिम मुक्ती मात्र हा त्यांच्या ज्या देवता आहेत, या उपास्य देवता, त्या त्यांना देऊ शकत नाही. कारण कधीतरी जर इतर देवदेवतांची पूजा केली तरी त्यांना वाटतं की आपली उपास्य देवता काय करणार आहे? या देवतांच्या आशीर्वादास आपल्याला प्रसन्न होईल. म्हणजे त्यांना असं वाटत असतं उपासकांना किंवा साधकांना की आम्ही ही जी भक्ती पूजा करतोय हे नक्कीच आपल्याला त्या देवदेवतांपर्यंत घेऊन जातील आणि मग आपल्याला आशीर्वाद मिळेल त्यांचा आणि आम्हाला मुक्ती मिळेल असं त्यांना वाटत असतं. ते प्रसन्न होतील असं वाटत असतं. प्रसन्न होतात, पण ते फक्त काय देतात? भौतिक सुख समृद्धी तुम्हाला प्रदान करतात, पण तुम्हाला अंतिम मुक्ती ती उपास्य देवता देऊ शकत नाही. कारण आपण नेहमी म्हणतो की संध्यावंदनामध्ये आपल्याला नेहमी असं म्हटलं जातं की सर्व देव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. कुठल्याही देवाला नमस्कार केला तरी तो केशवापर्यंत जातो आणि तो केशव म्हणजे जो भगवंत आहे तो आपल्याला मुक्तीदाता आहे असं आपण नेहमी म्हणत असतो. त्याची भक्ती, त्याला ओळखायचं, त्याची शक्तीचा आपण अनुभव घ्यायचा, त्याची अनुभूती घ्यायची, त्यामुळं आपल्याला आपोआपच काय होणार आहे? मुक्ती मिळणार आहे. पण त्यांना इतर देवदेवतांच्या वैयक्तिक शक्ती ओळखतात. म्हणजे हे वाममार्गाचे लोक काय करतात? नमस्कार करतात, केशवापर्यंत जावं अशी अपेक्षा आहे, परंतु ते जेव्हा ह्या उपासना करतात हे साधक लोक वाममार्गाचे, त्यावेळेस त्या वैयक्तिक शक्ती ओळखण्यामध्ये त्यांच्याकडे भ्रम निर्माण होतो. म्हणजे वैयक्तिक शक्ती किती आहे त्याच्याकडं. समजा दक्षिण मार्गाच्या लोकांनी जर उपासना केली तर ते काय करतील? निसर्गदत्त सगळे जे शक्ती आहेत ते सगळ्यांची उपासना करणार आहे आणि मग ते सगळे देवता जर प्रसन्न झाल्या तर आपोआपच आपण भगवंतापर्यंत पोहोचतो. कारण ते पंचमहाभूतांमधला आपला हा देह जो आहे हा त्याच्यापर्यंत घेऊन जायला तेच कारणीभूत होणार आहेत. परंतु इथं मात्र ह्या लोकांना, वाममार्गाच्या लोकांना त्या शक्ती ओळखण्यामध्ये भ्रम निर्माण होतो आणि ब्रह्माला साकार करण्याचा, त्याला जाणून घेण्याची असमर्थता त्यांच्यामध्ये येते. म्हणजे ते मुक्तीपासून थोडं पुढे ढकलले जातात. त्यांनाही कदाचित मुक्ती मिळेल, पण त्यासाठी त्यांना खूप प्रयत्नशील राहावं लागतं आणि म्हणून ते फक्त स्वतःच्या इष्टदेवतेविषयीच आत्मीयता बाळगतात. म्हणजे माझे गुरु एवढेच आत्मीयतेनं ते त्याचेच फक्त करत असतात. एक गोष्ट चांगली आहे याच्यामध्ये, ह्या बाजूचा जर आपण चांगल्या बाजूने पॉझिटिव्ह थिंकिंग याबाबत करायचं म्हटलं की काय होतं? आपण पुन्हा 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 जन्म घेऊन येणार आहे. मोक्ष नकोय, मुक्ती नकोय, पुन्हा पुन्हा जन्म. पण मग येणार म्हणजे काय करणार? आपण जी गुरुभक्ती केलेली आहे त्या भक्तीचं
कर्माचं फळ म्हणून आपल्याला पुन्हा जन्म मिळेल. आणि पुन्हा जन्म कशासाठी मिळणार आहे? तर राहिलेली आपली गुरु भक्ती करण्याकरता मिळणार आहे. आणि म्हणून एका दृष्टीनं ते चांगलंच आहे. म्हणजे स्वतःच्या इष्टदेवतेविषयी त्यांच्यामध्ये आत्मीयता आहे. त्यामुळे असे जे लोक आहेत, आपण जे ह्या जन्मामध्ये काही ऋषी, संत, सज्जन हे जे आहेत ते पूर्वीच्या जन्मामध्ये हे कदाचित वाम मार्गाने उपासना केलेले साधक असावेत. कारण त्यांना ह्या जन्मामध्ये साधूचं, सज्जनांचं, अशा जन्मामध्ये त्यांना मुनी लोकांमध्ये असं त्यांचा जन्म झालेला आहे. मग आता ह्या जन्मामध्ये त्यांना कळलेलं आहे की आपण काय करायला पाहिजे, मुक्ती मिळवण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. ही गोष्ट त्यांना आता ह्या जन्मात, मागच्या जन्मात त्यांचा पुनर्जन्म झाला, ते ऋषी लोकांमध्ये आले, मुनी लोकांमध्ये जन्मले, संत लोकांमध्ये जन्मले झाले. आणि मग आता ह्या जन्मामध्ये मात्र त्यांना नक्कीच अंतिम मुक्ती मिळाली आहे. म्हणूनच त्यांना पुन्हा पुन्हा पुनर्जन्म घ्यावा लागतो. एका दृष्टीनं चांगला आहे, चांगल्या ह्याच्यामध्ये जन्म मिळाला तर परत 84 योनी नको, पण चांगल्या ह्याच्यामध्ये जन्म मिळाला तर आपण एक खुश असू ना. आपण म्हणतो ना, ठीक आहे हेही नसे थोडके, असं बऱ्याच वेळा आपण म्हणतो. म्हणजे चांगलं आहे, काय हरकत नाही. 84 योनी फिरत बसण्यापेक्षा डायरेक्ट पुन्हा पुनर्जन्म, आणि तेही चांगल्या घरामध्ये, म्हणजे चांगल्या वातावरणामध्ये, ऋषी म्हणून, संत म्हणून. हे जे सगळं आहे ना, हे सगळं ह्या वाममार्गांच्या लोकांसाठी पण आहे. म्हणजे म्हणून ती काय सांगते की तुम्ही फक्त सव्य लोक म्हणजे दक्षिण मार्गाचाच अवलंब करा असंही ती सांगत नाही, फक्त वाम मार्गाचा अवलंब करा असंही ती सांगत नाही. दोन्ही मार्गांमधनं शेवटचं जे ध्येय आहे ते गाठण्याचा प्रयत्न करा, असं तो मार्ग ती दाखवते. ह्या दोन मार्गांनी गेलात तरी शेवटी तुम्ही हेच साधा की अंतिम ध्येय माझं काय आहे, मला मुक्ती मिळवायची आहे. या नामामध्ये हे जसे या दोन्ही शब्दांचे अर्थ मी तुम्हाला सगळे ह्या प्रकारे समजावून सांगितले. आता काय, असा एक आणखी एक अर्थ अभिप्रेत असा आहे की मृत्यू पश्चात आपला एखाद्याचा मृत्यू झाला, हे काय होतं, स्थूल शरीर सोडल्यानंतर आत्मा जीवाच्या कर्मानुसार म्हणजे कर्माच्या सिद्धांतानुसार तो काय करतो की देवलोक किंवा पितृलोक, म्हणजे देवलोक म्हणजे जिथं इंद्र वगैरे सगळे देव राहतात तो, आणि पितृलोक म्हणजे जिथं पूर्वज राहतात तिथे, म्हणजे जिथं आपले पूर्वज लोक आहेत. म्हणजे आपण त्याला काही वेळेला नरक असं म्हणतो, पण नरक असं नाहीये. जिथं काही जणांना मोक्ष मिळालेला नसतो, त्यामुळे ते पितर लोकांमध्ये असतात, अजूनही वास्तव्य करून असतात. देवलोकामध्ये गेलं तर आपण म्हणतो मोक्ष मिळाला. काही कालांतरानं पुन्हा त्यांना जन्म घेऊन यावंच लागतं देवलोकात गेल्यावरती. अंतिम मुक्ती त्यांना नसते मिळालेली, मोक्ष मिळालेला असतो. त्यामुळे ते देव म्हणजे आपल्या कर्मानुसार, आपली सत्कर्म जर चांगली असतील, आपली सत्प्रवृत्तीने वागणं असेल, आपला मार्ग जर चांगला असेल, सन्मार्गाने आपण चालत असू, तर आपोआपच आपण ह्या देवलोकामध्ये मृत्यू पश्चात आपलं तिथं जाणं. मग देवलोकात जाण्यासाठीचा जो मार्ग आहे तो कोणता, तर सौम्य मार्ग. म्हणजे बघा, निसर्गदत्त सगळ्यांची पूजन अर्चन विधी करून आपण त्यांना प्रसन्न करून घ्यायचं. म्हणजे त्याच्यामध्ये इंद्राची पूजा आली, वरुणाची पूजा आली, अग्नीची पूजा आली, ते सगळे देवलोकात आहेत. ते म्हणतात हा या माझ्या भक्तांना ना आमची सगळ्यांची पूजा केली बरं का, आम्हाला सगळ्यांना आठवण केली बरं का आमची, आमचं पण पूजन अर्चन केलं, चला ह्याला आणा देवलोकामध्ये. म्हणजे मृत्यू पश्चात ते सगळे देवलोकात करतात. म्हणजे आत्मा हा मूलभूत तत्वांच्या पलीकडे जातो आणि कोणत्याही अडचणीशिवाय उच्च पातळीवर पोहोचतो. आणि मृत्यू पश्चात हा आत्मा काय करतो, त्या पातळीवर, कोणत्या पातळीवर पोहोचतो, तर मोक्षाच्या. म्हणजे हा मार्ग हा परमज्ञान प्राप्त झालेले लोक त्यांनाच मिळतो, लगेच त्यांचा पुनर्जन्म होत नाही. तर देव लोकामध्ये त्यांना सुख उपभोग घेता येतात आणि मग काही कालांतरानं त्यांना पुनर्जन्म मिळतो. म्हणजे आपल्याकडे जो कर्माचा सिद्धांत असं आपण म्हणतो त्याला, तर त्यानुसार, त्या कर्मानुसार त्याला तिथं आपलं आयुष्य, सुख उपभोग सगळे घ्यायला त्या देवलोकामध्ये मिळतात. आणि मग कालांतरानं पुनर्जन्म, म्हणजे मला त्याला काही काळासाठी मोक्ष म्हणजे आनंद राहायला त्याला मिळतं ते देवलोकामध्ये. अपसव्य मार्ग जो आहे तो डाव्या मार्ग हा अशा आत्म्यांना मिळतो. दोन मार्ग सांगितले की पितृलोकामध्ये जातात. पितर आपण म्हणतो ना, पितरामध्ये पितर आहेत, तिकडे सगळे पूर्वज लोक आहेत. तर ह्या ज्या आहेत त्या अशाने मिळतो की ज्यांचे कर्म खाते, जे कर्माच्या सिद्धांतानुसार ज्यांचं कर्माचं खातं
म्हणजे तिथं घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कशा आहेत, तर त्या एवढ्या चांगल्या नाही आहेत, किंवा हा मार्ग अंधकारमय आणि पार करणं फार कठीण असतं. आपण म्हणतो ना की असं जर आपल्या हातनं जर काही दुष्कर्म घडलेले असतील तर तो सोडून पार करून पलीकडे जाणं फार कठीण आहे. कारण त्यांना पुन्हा जन्म घेण्यासाठी देवलोकात ते पोहोचतच नाहीत. कारण ते आपल्या इच्छा, वासना, आसक्ती, असं इंद्रिय सुख मिळवण्यासाठी, इंद्रियावर नियंत्रण ठेवण्यासाठी असं त्यांच्याकडे काहीच नसतं. त्यामुळे त्यांना आत्मसाक्षात्कारही होत नाही, म्हणजे त्यांना मिळतच नाही. मग देवलोकाच्या पलीकडं म्हणजे एक मार्ग जो आहे तो दक्षिण मार्गामध्ये आपण बघितलं की त्यामध्ये त्यांना पुनर्जन्म कालांतरानं मिळतो. आणि अपसव्य मार्गामध्ये हा आत्म्यांना त्यांच्या कर्माच्या खात्यानुसार त्यांचे चांगले कर्म असतील त्यांना अंधकारमय आणि पार करणं हा कठीण मार्ग असणार हे लोक पुन्हा जन्म घेण्यासाठी देवलोकात पोहोचतात, तिथं जातात आधी, परंतु तिथं त्यांना मुक्ती मिळत नाही. ते काय होतात, तिथं ते पुन्हा त्यांच्या आसक्ती, त्यांचं जे काय इच्छा, वासना, इंद्रिय सुख हे सगळं त्यांना हवंच असतं. पण तिथं ते त्या रहित त्यांनी मिळवलं पाहिजे. आणि मग देवलोकाच्या पलीकडे त्यांना जायचंय, विष्णू लोकाकडे. मग ते लोक प्रयत्न करत असतात. हे संत सज्जन ऋषी हे जे असतात हे सगळे विष्णूचे सदैव चिंतन करत असतात. तद विष्णू परमं पदम सदा पश्यती सूर्य, म्हणजे ध्यानात त्याला स्पष्टपणे पाहण्याचा ते प्रयत्न करतात. म्हणजे डाव्या मार्गाचे, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की डाव्या मार्गाच्या लोकांच्या बाबतीमध्ये आपण जर एक पॉझिटिव्ह थिंकिंग केलं तर तेही चांगलंच आहे. एकच करायचं आणि त्याला शेवटपर्यंत गाठायचं, म्हणजे मुक्ती मिळवायचा प्रयत्न करायचा. तसं हे जे लोक आहेत डाव्या मार्गाचे, हे काय करतात, त्याला एकट्यालाच सगळं प्रयत्न करतात. एकच गुरु, एकच इष्टदेवताचा पूजन अर्चन करतात आणि त्याच्यापर्यंत मग काय होतं, त्यांचं विष्णू लोकामध्ये जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणजेच विष्णू लोकामध्ये जातात याचा अर्थ त्यांना मुक्ती यांचा प्रयत्न आहे. परंतु आसक्ती रहित व्हायला पाहिजे, आत्मसाक्षात्कार करून घ्यायला पाहिजे, ब्रह्मज्ञान परमज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायला पाहिजे. आणि हे सगळं केव्हा होतं, ते जेव्हा विष्णू लोकात जातात तेव्हा तिथं त्यांच्याकडं संत सज्जन ऋषी अशा लोकांचे, म्हणजे विष्णूचे सदैव चिंतन करणारे असे लोक तिथं असतात. आणि त्यांना आपोआपच डोळ्यासमोर सदैव विष्णूचंच चिंतन असतं. त्यांच्या डोळ्यासमोर सदैव विष्णूची सगुण मूर्ती असते. आणि त्यामुळे त्या विष्णूला स्वतंत्रपणे आणि अगदी आत्मीयतेनं बघण्याचा प्रयत्न, विष्णू याचा अर्थ गुरुरूप भूतत्वामध्ये असणारी ती व्यक्ती, त्याला पाहण्याचा ते प्रयत्न करतात. आणि म्हणजेच या दोन्ही मार्गामधल्या स्वरूपात भगवती ललितांबिकेचं स्थान, आता ह्याच्यात तिचं स्थान काय आहे, तर ती मार्गस्थ आहे. म्हणजे आकाश गंगेचं जेव्हा नियंत्रण होतं तेव्हा 27 नक्षत्र यांचं नियंत्रण सुद्धा ही ललितांबिकाच करते. म्हणजे जेव्हा इंद्रलोक, देवलोक, विष्णू लोक यांच्यामध्ये जेव्हा आत्मे फिरत असतात त्यावेळेस ही सगळ्यांचं नियंत्रण करणारी ललितांबिका देवी आहे. ती त्यांना मार्गस्थ करते. म्हणजे त्यांना देवलोकात न्यायचं, पितर लोकात न्यायचं, विष्णू लोकात न्यायचं, हे सगळं त्या मृत्यू पश्चात त्यांना नेण्याचं काम ती करत असते, ती मार्गस्थ करते. म्हणजे त्या साधकाचं योग्य तऱ्हेनं काय मार्ग त्याला द्यायचा आहे, मोक्ष द्यायचा आहे, मुक्ती द्यायची आहे का, त्याला अंतिम ध्येय त्याचं गाठलेलं आहे म्हणून मुक्ती लोक करून मुक्ती मिळवून द्यायची, हे सगळं ही ललितांबिका स्वतः भक्ती आहे. आणि म्हणून तिचं हे नाव सव्यापसव्य मार्गस्था असं ठेवलं गेलेलं आहे. श्रद्धा अर्थात ही ललितांबिकाच हे सगळं कार्य करते. श्रद्धा हा त्या, आणि हे सगळं कशामुळे प्राप्त होणार आहे, तर अध्यात्म म्हणजे आध्यात्मिक हे जे ज्ञान आहे अध्यात्माचं, त्या ज्ञान प्राप्तीमुळे आपल्याला हे सगळं मिळणार आहे. आणि हा अध्यात्माचा एकमेव पैलू आहे तो म्हणजे श्रद्धा. आणि आपण तिथे श्रद्धा ठेवली पाहिजे तिच्यावरती. श्रद्धा विकसित करण्यासाठी साधक विधिविधानानुसार, म्हणजे आता इथं काय सांगायचंय की विधिविधानानुसार, म्हणजे आपण बरेच जण सांगतात बघा आपल्याकडे, आपण
आता काही जणांच्याकडे गौरी बसवतात, तर तेव्हा ते सांगतात आमच्याकडे नाही, आमच्याकडे म्हणजे गौरी पुढे गव्हाचीच रास करायची. हे आपले विधी ठरलेले आहेत. म्हणजे आपल्याकडे ज्या पद्धती रीतिरिवाज जे आहेत त्यानुसार आपण करत असतो. कोणी सांगतात नाही नाही आमच्याकडं एक लहान बाळ आणि ठेवावंच लागतं त्याच्या पुढं, म्हणजे कुंची घालून एखादं ते ठेवतात. म्हणजे ही जी आहेत आपले विधी आहेत आपले. किंवा गणपतीला आमच्याकडं गणपतीत आम्ही एकदा तरी त्याला 51 जोडींचा हार गणपतीला दरवर्षी घालतो, किंवा गणपती पुढे आम्ही मंत्रघोष करतोच. हे जे आहे हे आपल्याकडे आपण ठरवून टाकलेलं आहे. म्हणजे आम्ही 108 वेळा अथर्वशीर दरवर्षीच गणपतीमध्ये म्हणतो. बऱ्याच जणांच्याकडे पद्धती असतात एक 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 ठरलेल्या, किंवा उकडीच्या मोदकांचा एकदा तरी नैवेद्य आम्ही करतोच. असं प्रत्येकाकडे काहीतरी 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 पद्धती असतात. याशिवाय कुळधर्म असतात की नरसिंह जयंतीला पण आंब्याची डाळ हे करून नैवेद्य दाखवायचा, सगळ्यांना वाटायचा, हळदी कुंकाला बोलवायचं. संध्याकाळच्या वेळेला जेव्हा भगवान नरसिंहाचा जन्म होतो त्यावेळी हे सगळे कर्मकांड आहेत. आणि ह्या सगळ्यामध्ये कर्मकांडाच्या पासून आपण आपल्या विधी विधानानुसार ही सगळी कार्य करत असतो. आणि यासाठी ही ललितांबिका आपल्याला आपली श्रद्धा विकसित करते की ज्या योगे तुम्हाला हा मुक्तीचा मार्ग मिळणार आहे. म्हणजे दक्षिण मार्गाने पूजन अर्चन करा, वाम मार्गाने पूजन अर्चन करा, पण तुम्हाला मुक्तीचा मार्ग कसा मिळेल हे ही ललितांबिका आपल्याला दोन्ही मार्गात उपासना पद्धतीत उपासकाला परिपूर्ण ज्ञानाकडे जाण्याचीच प्रक्रिया आहे. दोन्ही पद्धतीनं आपण पूजन अर्चन केलं, दोन्ही मार्ग वाईट नाहीच आहे. एक गुरुतत्वाला पकडून आहे आणि एक मूलभूत तत्वांना पकडून आहे. म्हणजे या सृष्टीमधल्या मूलभूत तत्वांचं एक पूजन अर्चन करतात, आणि एक जण फक्त गुरुतत्व किंवा एक इष्टदेवता याचे पूजन अर्चन. दोन्ही योग्यच मार्ग आहे. परंतु म्हणजे उपासकाला परिपूर्ण ज्ञान मिळवून ज्ञानाकडे घेऊन जाण्याची प्रक्रिया आहे. आणि जेव्हा परिपूर्ण ज्ञान आपल्याला प्राप्त होईल तेव्हा आपोआपच काय होईल, आध्यात्मिक प्रगती आपली आध्यात्मिक प्रगतीची आपल्या साधनेची पातळी सगुणातून निर्गुणाकडे म्हणजे स्थूलातून सूक्ष्माकडे जाते. म्हणजे आपल्याला आपोआपच ते स्थूल रूप जे आहे या निसर्गातील सगळ्या देवदेवतांचं त्याच्याकडून आपण त्याच्यातल्या सूक्ष्म गुणाकडे आपण जात असतो. म्हणजे आध्यात्मिक आपली प्रगती जी आहे त्यामध्ये भर पडत असतो. आपण त्या देवतेची प्रसन्न करून घेण्यासाठी उपासना करतो, पूजन अर्चन करतो, आणि त्यातले दैवी गुण जे आहेत सूक्ष्म, स्थूलामध्ये आपल्याला नाग दिसत असतो, पण तो नाग हा उंदरांना खाऊन शेताचं रक्षण करत असतो. ही जी त्याची म्हणजे रक्षण करता म्हणून तो आहे, म्हणून नागपंचमीला त्याचं पूजन करायचं. ही जी सुप्त शक्ती आहे ह्या गुणांचं आपल्याला दर्शन होतं, आणि आपोआपच आपण सगुणातून निर्गुणाकडे त्याच्या स्थूलाकडून सूक्ष्म गुणांकडे आपण जात असतो. भगवद्गीतेमध्ये भगवंत 9व्या अध्यायात आपल्याला सांगताय की माझ्या नामाचा महिमांचा जप करणे, माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे, मला पुन्हा पुन्हा नमन करणे, ध्यानाद्वारे माझ्याशी एकरूप झालेल्या भक्ताचा दृढ संकल्प केलेले भक्त एकात्मिक भक्तीने माझी पूजा करतात, माझ्या ज्ञान मार्गाचं अनुसरण करतात, ज्ञानार्पण करून माझ्याकडे आकर्षित होतात, माझ्या निराकार रूपात परिपूर्ण रूपामध्ये एक रूप होऊन ते माझी भक्ती करतात, पूजा करतात. वैश्विक रूपामध्ये पूजन होते, विविध विग्रहांमध्ये त्याचे पूजन होते. हे त्यांनी आपल्याला 9व्या अध्यायामध्ये सांगितले. म्हणजे वैश्विक रूपामध्ये म्हणजे आता मी जे सांगितले मूलभूत घटक जे आहेत सगळे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि बाकीचे सगळे जण काय 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 आपण सांगितले की चंद्र, ग्रह, नद्या, महासागर या सगळ्यांची पूजन अर्चन. म्हणून भगवंत आपल्याला सांगताय की या सगळ्याच आध्यात्मिक मार्गामध्ये माझ्याशी दृढ संकल्प करून जेव्हा हे माझ्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात, माझ्या मार्गाचं अनुसरण करतात, माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करतात, माझं परिपूर्ण रूप अनुभव घेण्याचा, त्याचं ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतात, त्यासाठी माझी भक्ती पूजा करतात. म्हणजे वैश्विक रूपामध्ये विविध मार्गांनी विविध विग्रहामध्ये जे माझे पूजन करतात
ते भक्त मला आवडतात असं भगवंताने आपल्याला ते सांगितलेलं आहे. म्हणजे माझ्या नावाचा महिमा, माझं नाम कशासाठी आहे? त्यालाच प्राप्त करून घेण्यासाठी आहे. म्हणजे त्याचं नाम घ्यायचं, त्याच्या नामाचा महिमा म्हणजे स्तुती गायची, हे सगळं कशासाठी आहे? त्याला प्राप्त करून घेण्यासाठी. आणि हीच जी संकल्पना आहे, हीच संकल्पना भगवती ललितांबिकेच्या बाबतीत सुद्धा लागू होते. कारण का ती परब्रह्म स्वरूपिणी आहे, म्हणूनच तिचे पूजन सव्य मार्गाने असो किंवा अपसव्य मार्गाने असो, म्हणजे कसंही असो, ती भक्ताला प्रसन्न होतेच आणि योग्य मार्गाचा अवलंब करायला मार्गदर्शन करते. म्हणजे जणू काही वरती हे जे भगवंतांनी म्हटलेलं आहे तेच सगळं ललितांबिका आपल्या भक्तांना सांगते की तुम्ही पण मलाच समजा, माझंच सगळं ज्ञान, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करा, परमज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या परमात्म्याला ओळखून माझ्यामध्येच दृढ संकल्प करून माझ्यामध्ये समर्पण भावनेनं, ज्ञानार्पण भावनेनं या, मला समर्पित व्हा, हे ती सुद्धा आपल्याला मार्ग दाखवते आहे. त्यासाठी सव्य मार्ग असू दे किंवा अपसव्य मार्ग असू दे, मार्ग कोणताही असू दे, पण ती तुम्हाला योग्य मार्ग देणारच, भक्ताला ती प्रसन्न होणारच आणि योग्य मार्ग दाखवण्याचं, मार्गदर्शन करण्याचं काम ही ललितांबिका करणार आहे. आणि म्हणूनच इथं वाग्देवी तिला सव्य अपसव्य मार्गस्था असं तिचं नामकरण त्यांनी इथं केलेलं आहे. कुठल्याही मार्गाची पूजा ही भगवंता केशवम प्रति सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति, कुठल्याही देवाला नमस्कार करा, मग ती चामुंडा देवी असू दे, जो काळ भैरव असू दे, अगर हनुमान असू दे, अगर राम असू दे, कुठल्याही देवदेवतेला आपण नमस्कार केला तर तो भगवंतापर्यंत पोहोचतो. हाच त्याच्यामधनं मुख्य मुद्दा आहे आणि तोच ललितांबिका आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. आणि वाग्देवी ह्या नामात तिचं हे महत्व आपल्याला सांगताय. पुढचं जे नाम आहे ते आहे 913 नंबरचं नाव, सर्वापद्वी निवारिणी. आता इथं सर्व आपदा द्विनिवारिणी, म्हणजे सर्व म्हणजे सगळं, आपल्याला माहिती सगळं. आपद म्हणजे संकट येणार, दुर्दैव. द्वि म्हणजे दोन आणि मार्ग, निवारिणी करते म्हणजे काय करते? नाहीच करते. म्हणजे दोन मार्गांनी ती आपली सगळं संकट जी आहेत, आपलं जे दुर्दैव आहे त्या सगळ्यांचं निर्मूलन करते आहे. असा या तिच्या ह्या नामाचा सर्व आपद निवारिणी असं जे शब्द, म्हणजे असं जे नाम आहे त्याचा नामाचा अर्थ आपल्याला असा येतो की ती सगळ्या दुर्दैवाचं निर्मूलन करणारी आहे, असा शब्दशः अर्थ या शब्दाचा आहे, नामाचा आहे. आता ललितांबिका तर काय, अंबिका ती सर्वशक्तिमान आहे, सर्वोच्च आहे आणि त्यामुळे सर्व दुर्दैवाचं निर्मूलन करणारीच आहे. मागील नामामध्ये आपण म्हणजे आता जे पाठीमागचं नावामध्ये वर्णन केल्याप्रमाणे कोणत्याही मार्गाचे अनुसरण केले नाही तर आपलं दुर्दैव होते. म्हणजे हे दोन्ही मार्ग आपण अवलंबलेच नाही, सव्यही नाही अपसव्यही नाही, देवापुढे हात पण करत पसरायचे नाहीत किंवा हातही जोडायचे नाहीत आणि काहीच करायचं नाही, म्हणजे नास्तिक म्हणतो आपण त्यांना काही वेळेला. तर ते जे लोक आहेत तर आपोआपच केव्हा ना केव्हा त्यांच्या मार्गामध्ये दुर्दैव उद्भवतं. पण साधकाने कोणताही मार्ग अनुसरला तरी, तर बघा ह्याच्यात त्यांनी फार छान सांगितले की कोणताही मार्ग अवलंबा, म्हणजे तो वाम मार्ग असू दे अगर दक्षिण मार्ग असू दे, पण तिच्या जे मंत्र आहेत त्या मंत्राचा पंचदशी, षोडशी किंवा या सहस्त्रनामासारख्या तिच्या नामांचा असा जर आपण जप केला, तर तिचं स्मरण केलं तर सर्व आपदा म्हणजे आपली संकट ही सगळी निवारण होणार आहे. म्हणजे आपण त्याच्यासाठी अमुक एक ह्याचा आपल्या पंचदशीचा जप करायला पाहिजे, षोडशी जप करायला पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही कोणत्याही सहस्त्रनामांमधल्या कुठल्याही नामांचा जरी जप केला तरी सुद्धा त्याद्वारे ती तुम्हाला प्रसन्न होणार आहे. तिचं स्मरण करा, आपोआपच तुमचं दुर्दैव, तुमच्या वरती आलेली संकट ही सगळे जे उद्भवलेलं आहे, संकट काही आधीपासून आपल्यामध्ये नसतात, ते अचानक काहीतरी घडतं आणि आपल्या पुढं संकट उभं राहतं. मग त्याचं निवारण करण्याचं काम कोणाकडे आहे तर या शक्ती देवतेकडे म्हणजे ललितांबिकेकडे आहे. आणि ती तुम्ही तिचं स्मरण केलं, मंत्रांचा घोष केला किंवा मंत्र म्हटले, त्यानुसार मंत्रांचा मार्ग अनुसरला
जप केला तर हे सगळं निवारण होतं. गृहधारणायक या उपनिषदामध्ये असं म्हणते की ज्याला दोनही मार्गांची माहिती नाही, आता दोनही मार्गांची माहिती नाही, आपण नरदेहधारी जे सजीव आहोत त्यांना ह्या दोन्ही मार्गांची माहिती आहे. सौम्य मार्ग, अपसौम्य मार्ग, डावा मार्ग, दक्षिण मार्ग, हे सगळं आपल्याला माहिती आहे हो. पण किडा, कीटक, मुंगी हे अल्पजीवी जे सजीव आहेत जे जन्म घेतात त्यांना हे माहिती आहे का? त्यांना हे काहीच माहिती नाहीये. त्यामुळे त्यांना कसं पुढे येईल ते जे काय होते ते पुढे अनुसरायचं. आणि अल्पजीवी आहे ते थोडा काळच त्यांचा जीव असतो, त्यामुळे त्यांना हे काही माहित नसतं. त्यामुळं अशा सजीवांमध्ये अल्पजीवी सजीवात ते जन्म घेतात. म्हणजे जे लोक दोनही मार्गांची माहिती म्हणजे नरदेह मिळून सुद्धा जर कोणत्याही मार्गाचा अवलंबच करत नाही, पूजा अर्चा करत नाहीत, नास्तिक होतात, तर त्या लोकांना किडा मुंगीसारखं पुन्हा जन्म प्राप्त होतो, म्हणजे ते अल्पजीवी ठरतात. तर छांदोग्य उपनिषदामध्ये देखील हाच उपदेश आढळतो की जर कोणी दोन्ही मार्गांचे अनुसरण केले नाही तर त्याला वारंवार जन्म आणि मृत्यूच्या वेदना सहन कराव्या लागतात, कारण ते अल्पजीवी सजीव आहेत. कारण थोडाच काळ असतं. आता बघतो आपण संध्याकाळी 5:30-6ला रुग्ण राहिलं तर डासात येतात आणि रात्री 11-12 वाजेपर्यंत आपण काय करतो, कुठेही उदबत्तीला कुठे ती बॅट वापर आणि मग आपण त्यांचा नाश करतो, म्हणजे त्यांचा जीव जातो, म्हणजे ते मरण पावतो. पुन्हा दुसरा जन्म त्यांना घ्यावा लागतो. पण त्यावेळेस त्यांना हे मार्गाचं अनुसरण करणे त्यांना कळत नाहीये ना, कुठला मार्ग आपण आहोत. पण आपण जे नरदेहधारी आहोत त्यांना हे कळायला पाहिजे. म्हणून देवी भगवती स्वतः म्हणते की जे आसक्ती सोडून, म्हणजे हे अल्पजीवी जे किडा मुंगी कीटक आहेत त्यांना हे माहित नसतं. पशुपक्ष्यांना काही माहितीये का कसं वागायचंय, काय वागायचंय. पण आपल्यासारख्या सजीव नरदेहधारी जे आहेत त्या आत्म्यांना हे सगळं कळतंय. ते छोट्या किडामुंगीमध्ये सुद्धा आत्मा आहे, पण ते अल्पजीवी आहे. काही पशुपक्षी आहेत जास्त दिवस जगणारे, पण त्यांनाही ते कळत नाहीये कसं वागायचं. पण आपल्याला हे कळतंय ना, मग आपण त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करायचा. म्हणून स्वतः देवी भगवती म्हणते की जे आसक्ती सोडून माझ्यात आश्रय घेतात, दैवी योगाच्या पद्धतीने माझे भक्तीने पूजन करतात, त्या सर्व प्राण्यांबद्दल ते करुणा बाळगतात, शांत, आत्मसंयमी, मत्सरयुक्त, नम्र, तपस्वी असं बनून एकाग्रतेने सर्व व्रतांचे पालन करतात. तसेच जे माझे ज्ञान तुम्हाला समजले ते इतरांना सांगण्यामध्ये आनंदी होतात. बघा, हे सगळ्यात आपण आता सध्या जे करतो आहोत की जे मला थोडं कळलं ते इतरांना सांगण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे मला जे कळलेलं आहे की काय करायला पाहिजे, आपण नरदेह जर आपला पावन करायचा असेल तर आपण काय करायला पाहिजे, आध्यात्मिक प्रगती करायची म्हणजे काय करायला पाहिजे. तर ह्यासाठी ही भगवती देवी आपल्याला सांगते की हे तुम्ही माझं ज्ञान तुम्हाला जर समजलं की काय केल्यामुळे माझं ज्ञान प्राप्त होईल, ब्रह्मज्ञान मला तुम्हाला मिळेल, हे तुम्हाला कळलं तर ते इतरांना सांगण्याचा सुद्धा तुम्ही प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला जसा आनंद मिळाला की भगवती देवीचे अशा तऱ्हेनं पूजन अर्चन केलं, की मी सौंदर्य लहरी म्हटलं, त्याच्यामध्ये मी कुंकुमार्चन केलं, ललिता सहस्रनाम म्हटलं, अभिषेक पूजा अर्चन केलं, तर मला आनंद मिळणार आहे. आणि हा आनंद इतरांना वाटण्याचं काम सुद्धा तुम्ही करा. असं म्हणजे एकाग्रतेनं कुठल्याही व्रताचं आपण पालन केलं पाहिजे, तरच तुम्हाला. त्याशिवाय ती आणखीन आपल्याला सांगते की तुम्ही कुणाचा मत्सर करू नका, तुम्ही नम्र राहा, सगळ्यांशी तपस्वी भूमिका ठेवा. म्हणजे आपण तपस्वीसारखं राहायला पाहिजे. सगळ्यात आहे आणि सगळ्यात नाही, पण सगळ्यात असायला पाहिजे. जास्त त्याच्यामध्ये लुडबुड करायची नाही, आपल्याला जे योग्य वाटते ते आपण करत राहायचं. पण हे सगळं करताना एकाग्रता म्हणजे तिच्याशी तादात्म्य पावायचा प्रयत्न करायचा, अनुसंधान ठेवायचंय या भगवती देवीशी. आणि म्हणून ती पुढे सांगते की मी त्याच जन्मात, बघा हे सगळ्यात महत्वाचं आहे की ती काय आपल्याला हे जे तिचं जे नाव आहे सर्वापद्धी निवारे, आपल्याला जी संकट येते ती ह्या जन्मात येते. आता करोनाचं संकट आलं, आणखीन एखादा पूर येतो, आता परवा एक विमान अपघात झाला, म्हणजे ही जी सगळी संकट आलेली आहेत ह्या संकटांचं निवारण करण्याची शक्ती या देवीकडे आहे. आणि म्हणून ती सांगते की तुम्हाला ह्या
कुठल्याही मार्गाचं अनुसरण करता आलं तर करा. द्वेष मत्सर करू नका, सगळ्यांबद्दल आत्मीयता बाळगा. आणि हे जर तुम्ही केलं आणि आपला आनंद दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न केलात तर काय करते ती की ह्याच जन्मामध्ये, म्हणजे त्याच्यासाठी पुनर्जन्म घ्यायची गरज नाही, म्हणजे ह्याच जन्मामध्ये ती काय करते, दिव्य ज्ञानाने की तुमच्या जे दुर्दैवाचे पर्वत आहेत बघा, नुसतं दुर्दैव नाही, दुर्दैवाचे पर्वत म्हणजे आपल्यावर एक झालं की एक संकट काहीतरी येतं. आता अजून पाऊस नाहीये, खूप पाऊस पडतो, खूप पाऊस पडतो, पूर येतो, खूप पूर आणि खूप नुकसान होतं. कधी कधी अजिबात पाऊस पडत नाही, मग दुष्काळ, त्यांनी पण नुकसान. म्हणजे हे जे प्रकार आहे, ह्या सगळ्या दुर्दैवी आपत्ती ज्या आहेत ह्या येतच असतात. आणि ह्या ती काय करते, आपल्या दिव्य ज्ञानानं ही ललितांबिका देवी ह्या सगळ्या नष्ट करते. ज्यांच्याकडे आता ती आपल्याला सांगते, भगवती देवी आपल्यासाठी, साधकांसाठी, सामान्य भक्तांसाठी सांगते की वर जे तिने गुण सांगितले की द्वेष करू नका, एकाग्रतेनं व्रत करा, शांत राहा, करुणामय बना, आत्मसंयमी राहण्याचा प्रयत्न करा, मत्सर करू नका, हे सगळे जे गुण यांचा अभाव आपल्याकडे असेल, पण त्यांनी जर, तरी सुद्धा ती किती कृपाळू आहे बघा, ती माया, ती ममता तिच्याकडे आहे, कारण ती आई आहे. आणि त्यामुळे ती आपल्याला काय सांगते, ठीक आहे रे बाबांनो, माझ्या साधक भक्त, मग तुम्हाला नाही काही करायला जमलं, म्हणजे तरीही तुम्हाला दुसऱ्याविषयी द्वेष वाटला, तुम्हाला एकाग्रता साधता येत नाहीये, तुम्ही आत्मसंयमी होऊ शकत नाही, तुम्हाला शांत बसता येत नाही, म्हणजे हे सगळं जरी असेल आणि तुमच्यावरती जरी समजा संकटांचे पर्वत कोसळलेले असले, तरी सुद्धा काय करा, तुम्ही फक्त हे तुम्हाला गुण तुमचे तुम्हाला नाही जरी मिळाले, त्याप्रमाणे नाही वागायला आलं, ठीक आहे, पण काय करा, निदान ज्यांच्याकडं ह्या गुणांचा अभाव आहे, साधक भक्त काय सगळेच तपस्वी, सगळेच अगदी आध्यात्मिक उच्च कोटीच्या पातळीवरती गेलेले असतात असं नाही. भक्त हा सगळ्या प्रकारचा असू शकतो, कारण काही जणांना फक्त हीच उपभोग हवे असतो, काही जणांना फक्त ज्ञान हवं असतं. हे जे प्रकार आहेत आपल्या आध्यात्मिक पातळीवरचे, तर त्यानुसार ती सांगते की तुम्हाला हे नाहीच काही जमत असेल ना, तुमच्याकडे नसले ना काही गुण, तरी सुद्धा तुम्ही काय करा, फक्त माझ्या नाम मंत्राचा जपाचा अवलंब करा आणि माझं नाम जप करून तो मला समर्पित केला तर, आणि तिचे चरण कमलांचं जर नेहमी स्मरण ठेवलं, म्हणजेच तिथं ती सांगते की तुमची शरणागत भावना हवी. कोणीही आपोआप तुम्हाला प्रसन्न होणार आहे का, नाही, आपण शरणागत व्हायला पाहिजे. समजा आपल्याला दुसऱ्याकडनं काहीतरी घ्यायला हवंय, बऱ्याच वेळेला असं असतं की मुलगा वडिलांशी बोलायला येतो, ज्या दिवशी आधी तो मुलगा सहसा वडिलांशी बोलायला जातच नसतो, आणि एखाद्या दिवशी अगदी छान अगदी गोड आवाजामध्ये तो वडिलांशी बोलायला जातो. वडील ओळखतात, वडील म्हणतात, आज अगदी खुशीत माझ्याशी बोलताय, काय हवंय का. आता काय हवंय का हा जो प्रश्न आहे, हे म्हणजे काय आहे की आता तू माझ्याशी एवढा गोड बोलतोय, तेवढा नम्र झाला आहे, नाहीतर मला दुरुत्तर करणारा, माझं काहीही न ऐकणारा हाच माझा मुलगा आज माझ्याशी एवढं गोड गोड बोलतोय, माझ्या जवळ येतोय, माझी चौकशी करतोय, का बाबा तुला काही हवंय, असं ते वडील विचारतात. ह्याचाच अर्थ इथं सुद्धा ही ललितांबिका आपल्याला हे सांगते की जरी तुम्ही नाही तुम्हाला काही जमलं, तरी तुम्ही गोड गोड माझं नाममंत्र घ्या आणि मला शरणागत भावनेनं माझ्या चरणांशी या, म्हणजे शरणागत भावना तिथं आहे. जर तुम्ही शरण गेला तरच तुम्हाला काहीही मिळणार आहे, प्रसन्न होणार आहे देव. आणि म्हणून आपल्याला द्रौपदीचं उदाहरण याच्यासाठी नेहमी सांगितलं जातं की द्रौपदी सगळ्यांना, तुम्ही मला मदत करा, तुम्ही मला मदत करा, माझी ही आबरू वाचवायचा प्रयत्न करा, मला हे सगळं ह्याच्यातून मुक्त करा. परंतु जेव्हा ती अगदी निशंक होऊन, जेव्हा दोन्ही हात वर करून जेव्हा ती भगवंताला हात मारते, म्हणजे शरणागत होते की आता हे कोणीही मला ह्या माझ्या संकटातनं माझी सुटका करू शकत नाहीये, मला हे वस्त्राहरणाला सामोरं जावंच लागतंय, तर हे भगवंता, हे श्रीकृष्णा, माधवा, ती सख्या म्हणते त्याला, सखा आता तूच माझ्यासाठी धावून ये. शरणागत भावानी जेव्हा ती लीन झाली तेव्हा भगवंत दाराशीच बसले, वाटच बघत होते की ही केव्हा हाक मारते. तिने पुष्कळ आधी प्रयत्न केले, भीष्माच्या पितामह भीष्मांकडे गेली, तरीही जे श्रेष्ठ व्यक्ती होते त्या सगळ्यांना तिने
विनंती करून बघितलं, पण कुणीही तिला सहाय्याला आलं नाही. आणि म्हणून शेवटी जेव्हा सगळं समर्पण करून ती शरणागत भावनेनं सख्याला जेव्हा तिने हाक घातली, तेव्हा भगवंत धावून आले आणि तिला त्या वस्त्रहरणाच्या ह्याच्यातनं तिची सुटका केली. असंख्य वस्त्र तिला, आपल्या एक अगदी शेवटी आपलं पितांबर सुद्धा त्यांनी तिला नेसवलं, की जे पितांबराची छाया किंवा पितांबराचं वस्त्र आवरण तिच्या शरीराभोवती पडलं, तेव्हा कुणाच्याही पापी नजरा तिच्या देहाला बघू शकलेल्या नाहीयेत, असं त्याच्यामध्ये वर्णन आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे ही शरणागत भावना आपल्याला हवी, असं ही भगवती सुद्धा आपल्याला तेच सांगते. म्हणजे तुमची भक्ती किती किती खोल आहे, किती खरी आहे, म्हणजे श्रद्धायुक्त आहे, त्याबरोबर योग्य प्रकारे पूजन कोणत्या पद्धतीनं केलं जातं, हे सगळं ही भगवती ही श्रद्धामिका बघणार आहे. म्हणजे तुमचं नाममंत्र, आता तुम्ही मंत्र घेताय, तो मंत्रोच्चार योग्यच व्हायला पाहिजे. म्हणजे चुकीच्या पद्धतीनं मंत्रोच्चारण करायचं नाही. हे जे आपण सारखं सांगतोय ते तेवढ्यासाठी की मंत्रोच्चारण करताना मंत्राचा उच्चार योग्य पद्धतीनंच केला पाहिजे. ज्या शब्दावर जेव्हा जोर द्यायला पाहिजे त्या शब्दावरच त्या शब्दाचा जोर देऊनच आपण ते म्हटलं पाहिजे. ओम नमः शिवाय, शिवाय वाय असं आपण म्हणायचं. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय करायचं नाही. ओम नमः शिवाय, या शेवटचा पूर्ण म्हणायचा. आता हा वा का वाढवायचा? कारण का तर तो शिवाचं जे रूप आहे त्याला मी अगदी शालीनं, त्याला नम्रतेनं मी तुला नमस्कार करतो. हे शंभो महादेवा, मी तुला नमस्कार करतोय शिवाय, मी तुला लीन आहे, अशा अर्थानं आपण त्याला नमस्कार करतो. म्हणजे तो मंत्र जप सुद्धा आपल्याकडनं योग्य प्रकारे व्हाय. बरेच जण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, आपण तो वाय नीट म्हणत नाही, शिवाय शिवाय करताय आणि य पण अर्धा म्हणताय, तसं उपयोग नाहीये. तर हे उच्चारण व्यवस्थित व्हायला पाहिजे. म्हणून इथं ती ललितांबिका आपल्याला सांगते की तुम्हाला जर तुमच्या म्हणजे साधकाला सांगतायत की साधक भक्ता, तुला जर तुझ्या दुर्दैवाचा सामना करायचा आहे तर आपल्याला त्या बंधनातून जर आपल्याला मुक्त व्हायचं आहे तर हे सामर्थ्य फक्त तीच आपल्याला देऊ शकणार आहे. म्हणूनच देवी तिला सर्व पदवी निवारणी असे म्हणताय. म्हणजे ती दोन्ही मार्गांना आपल्याला सुटते, आपल्याला मंत्र जपाचं महत्व पण सांगते आणि आपल्याला मुक्ती मिळवून देण्याचा मार्ग सुद्धा ती आपल्याला सांगते. अशा तऱ्हेनं हे सर्व पदवी निवारणी हे नाव या वाग्देवीने तिचं इथं उद्धृत केलेलं आपल्याला दिसते. दोन्ही नावांमध्ये सव्य अपसव्य मार्गस्था आणि सर्व पदवी निवारणी या दोन्ही नावांना अतिशय अर्थ आहे. आणि ललिता माता या दोन्ही नावांनुसार आपल्या साधक भक्तांना योग मार्गाला लावून तुमचे सर्व दुर्दैव, तुमच्यावरती आलेली संकट आपदा सगळं निवारण करणार आहे. पण त्यासाठी तिचं योग्य तऱ्हेनं मंत्र जपानं पूजन होणं गरजेचं आहे, असं त्याला अपेक्षित आहे. पुढचं जे नाव आहे 914 नंबरचं नाव आहे स्वस्था. आता स्वस्था म्हणजे काय? आपण कुणीही समजा अगदी शांत बसलेलं असतात, नेहमी घरात काम करणारी आई जर अगदी एका खुर्चीमध्ये शांतपणाने बसलेली दिसली तर मुलं आल्या, बरं काय आई आज अगदी स्वस्थ बसलेस? तर स्वस्थ बसलेस म्हणजे काय? तर तू काहीही करत नाहीयेस का? नाही तर सदैव कामामध्ये जुंपलेली आई बघताना आपल्याला ती स्वस्थ बसली म्हणजे आज तिला एकतर काहीतरी होतंय किंवा काहीतरी ती विचारात आहे, काहीतरी तिला संकट आलेलं आहे, काहीतरी दुःखाचं घडलेलं आहे. अशीच अनेक कारण डोळ्यासमोर उभी राहतात जे विचारतात जे लोक त्यांच्यासाठी. म्हणून स्वतः म्हणजेच काय, स्वतःच्या नैसर्गिक अवस्थेमध्ये नैसर्गिक स्वभावाप्रमाणे निरोगी शरीर असणे आणि मनही कुलुषित नाही म्हणजे निरोगी असणे, याला स्वस्थ असं म्हणतात. स्वस्था असं जे म्हटलेलं आहे. स्वस्थ असणं म्हणजे काय? एकतर सगळ्या चिंता मिटलेल्या आहेत अशा तऱ्हेनं स्वस्थ होतं. एक तर आज अगदी मला काही होत नाही, डोकं दुखत नाही, हात नाही, पाय नाही, काही दुखत नाही, अगदी मी स्वस्थ आहे, म्हणजे सगळी कामं आटोपलेली आहेत म्हणून मी स्वस्थ. म्हणजे मनही कुलुषित नाही आहे, शरीरही निरोगी आहे आणि नैसर्गिक स्वभावाप्रमाणे मी आनंदात आहे म्हणजे मी स्वस्थ आहे. म्हणजे ह्याला आपण स्वस्थ असं म्हणतो आणि ती आहे स्वस्थ.
ती स्वतःच आहे हो. तिला कुठले काय असणार आहे सांगा बरं त्रास? काहीच नाही. ती स्वस्थच असणार आहे. ती इतरांना आनंद देणारी आहे. स्वास्थ्य, दुसऱ्यांचं बिघडलेलं स्वास्थ्य म्हणजे आपलं दुर्दैव किंवा आपल्यामध्ये आलेली संकट ही सगळं नष्ट करणारी ती जर आहे, तर आपल्याला स्वास्थ्य देणारी तीच आहे. मग ती स्वस्थाच असणार ना, म्हणजे साहजिकच आहे. तिचं हे नाव अगदी सार्थ आहे. आपण अस्वस्थ हा शब्द बऱ्याच वेळा वापरतो, पण तेव्हाच आपण स्वस्थ केव्हा याचा सुद्धा विचार आपण म्हणतो, आज मला फार अस्वस्थ वाटतंय. हे बऱ्याच वेळा होतं. खूप जेवलेलो असतो, अगदी अपचन होईपर्यंत, जीर्ण होईपर्यंत जेवलेलो असतो. कारण आज फार आवडलं, बासुंदी पुरी फार मस्त झाली, बासुंदी फार छान होती, हा पदार्थ खूप चांगला झाला, तर भरपेट जेवायचं. मग आपल्याला अस्वस्थ व्हायला होतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये अनारोग्य निर्माण झालेलं आहे, म्हणजे निरोगी नाहीये शरीर. आज आपल्याला काहीतरी अपचन क्रिया होतीये, काहीतरी होते, पचन नीट होत नाहीये, त्यामुळे आपल्याला अस्वस्थ व्हायला. हे अस्वस्थ जेव्हा आपण म्हणत असतो त्याच वेळेला आपण स्वस्थ केव्हा आहे? बघा, एकादशीचा उपवास आपण करतो, त्या दिवशी आपण तसं विशेष काही खात नाही. काही काही जण नुसतं फलाहार करतात, काही काही जण नुसतं दूध घेतात, काही काही जण थोडासा म्हणजे छोटा स्वल्प आहार, म्हणजे फारसा जास्त काही खायचं पेच नाही, पण थोडंसं काहीतरी खायचं, अगदी भरपेट खायचं नाही. उपवासाच्या दिवशी आपण थोडंसं खायचं, म्हणजे त्याला लिमिटेड आहार म्हणूया आपण, तर तो आपण करतो. या दिवशी आपण अगदी फार आनंदात आणि असं ऊर्जा आपल्यामध्ये असल्यासारखी होती. तुम्ही हा अनुभव घेऊन बघा. उपवासाच्या दिवशी आपल्याकडनं भरपूर कामं होतात. म्हणजे रोज जेवण खाण करून तुडुंब जेवायचं तडस लागेपर्यंत, आणि मग लगेच झोप तरी येते, कंटाळा तरी येतो, हातपाय हलवायला नको वाटतात, आणि मग आपल्या पण ज्या दिवशी उपवास असतो तेव्हा आपोआपच आपलं शरीर हलकं असतं, म्हणजे स्वस्थ असतो. आपलं शारीरिक आरोग्य जे आहे ते, आणि मन तर काय असतं, आपण ज्या देवतेसाठी उपवास केलेला आहे त्याचं आपण काहीतरी स्तुतिस्तोत्र वाचलेलं असतं, त्याचं काहीतरी भजन म्हटलेलं असतं, किंवा त्या देवाचं दर्शन घेऊन आलेलं असतं. मग आपोआपच आपल्या मनालाही स्वास्थ्य असतं. म्हणजे आपलं मानसिक स्वास्थ्य आणि आपलं शारीरिक स्वास्थ्य हे दोन्हीही योग्य असतं, म्हणजे आपण स्वस्थ असतो. म्हणजे आणि आपोआपच आपल्या कृतीमध्ये ती स्वस्थता येते. म्हणजे त्या दिवशी आपण अगदी छान काहीतरी स्वयंपाक करून, कोण आलं तर त्यांना अगदी गोड बोलून काहीतरी खायला प्यायला करून घालतो. त्या दिवशी आपली चिडचिड कमी होते. म्हणजे काही काही म्हणतात, हो आज उपवास आहे म्हणून तू चिडचिड नको करू, हा कशाच तरी राग कशावर नाही काढायचा, असं नाहीये. उलट त्या दिवशी आपल्या मनाला खूप शांतता वाटत असते. म्हणजे ते 15 दिवसांनी एकदा निर्जळी उपवास करा एकादशीचा, असं जे वैष्णवांच्याकडे सांगितलं जातं ते तेवढ्यासाठीच आहे, की आपल्या शरीराचं संतुलन, मनाचं संतुलन योग्य प्रकारे राहावं. म्हणजे जे चंद्राच्या किंवा सागराच्या भरती ओहोटी वगैरे ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो, आणि त्यामुळं आपलं शरीर आणि आणि मन दोन्ही स्वस्थ राहावं यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे इथं ललितांबिका स्वतः स्थिरच आहे की, तिच्यामध्ये काहीच बदल घडून येणार नाहीये, कारण ती काय त्याच्या पलीकडे आहे, बदलाच्या परिवर्तनाच्या पलीकडे ती आहे. बऱ्याच नामांमध्ये आपण तेही माहिती करून घेतलेली आहे. मग त्या पलीकडे ते आहे, तर ती विश्वातील श्रेष्ठ कोण आहे तर तीच आहे. मग ती स्वतः सर्वोच्च आहे, अर्थातच ती स्वस्थ आहे. तिचंच कार्य जर चंचल झालं, समजा तीच चंचल झाली, तिच्याच मनाची जर काहीतरी ती चंचलता निर्माण झाली तर काय होणार आहे, तर कारभार नीट होणार नाही. म्हणजे आपण बघतो ना, काहीतरी आपत्ती घडती म्हणजे काय होतं, आकाशातनं अगदी आपण त्यानंतर ढगफुटी झाली. आता ही ढगफुटी जर झाली, तर ढग फुटल्यावरती इतकं बदाबद पाऊस कोसळत असतो की थैमान घालत असतो, ते पाणी उग्र रूप धारण करतं. अशी अवस्था झाली तर काय होतं, आपण सगळं स्वास्थ्य बिघडून जातं. अरे बापरे, एवढा पाऊस आलाय, आता ह्या पावसाचं पाणी घरात येतं का, हा पूल पडेल का, रस्ता नीट राहील का, आता त्या गटारीतनं पाणी मावेल का, याच्या भिंती पडतील का, अनेक संकट किंवा अनेक प्रश्न आपल्या पुढे, म्हणजे आपल्या मनाची स्वस्थता बिघडून जाते. त्या आवाजांना, ते कानठळ्या बसवणाऱ्या पाण्याचा आवाज असतो, मध्येच विजा चमकत असतात, धो 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 पाऊस कोसळत असतो. ही जी परिस्थिती आहे ही काय, समजा तिने चांचल्य दाखवलंय आपल्याला, वरून राजाला सांगून तिने हे प्रचंड मुसळधार पाऊस पडला तर आपल्याला ही अवस्था प्राप्त होते. पण ती असं करत नाही, ती स्वतः स्वस्थ आहे. आपल्या साधकांसाठी किंवा आपल्या या विश्वाच्या नियंत्रणामध्ये
विश्वाचा कारभार चालवण्यासाठी जे योग्य आहे त्याचाच अवलंब ती करते. ती म्हणून ती स्वस्थ आहे. म्हणून ती स्वतः स्थिर राहून ती आपल्या सगळ्या भक्तांनाही ती सांगते की तुम्ही स्वस्थ राहा. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट असं आहे, आपण म्हणतो की काही काळजी करू नका हो, महाराजांवर सोपवा. ते नेतात, योग्य मार्ग दाखवतात, काहीतरी उपलब्धता होती. आणि याचा अनुभव बरेच जण घेत असतात की खूप मोठ्या संकटात असतात, पण अचानक काहीतरी होतो, बदल होतो आणि आपल्याला ते पटकन त्या संकटातून किंवा तो जे काय अडचण आहे त्याच्यातून आपण बाहेर पडतो. म्हणून ललितांबिका स्वतः सांगते की तुम्ही स्वस्थ राहा. आता इथं स्वस्थ राहा म्हणजे काय आहे? काही करू नका असं नाही. तर ज्या देवतेची किंवा ज्या ललितांबिकेची जर तुम्ही नामस्मरण केलं, भक्ती केलीत आणि तिच्यावर सगळं सोपवलं तर ती आपल्या भक्तांची काळजी घेणारच आहे ना. ती स्वतः स्वस्थ आहेच. स्वतः स्वस्थ आहे म्हटल्यावरती ती आपल्या भक्तांनाही स्वस्थ करायला मदत करणार आहे. म्हणजे त्यांचं जे त्यांच्यावरचे आपत्ती संकट हे सगळं निवारण करण्याचं काम ती करणार आहे. आणि म्हणून इथं वाग्देवी तिचा उल्लेख स्वस्थ असं करतात. म्हणजे स्थिर राहायला आपण सुद्धा स्थिर राहायला शिकलं पाहिजे. काही काही जणांना जरा काहीतरी बदल झाला तरी सुद्धा त्यांना इतकं अस्वस्थ व्हायला होतं की आता काही खरं नाही, आता आमचं सगळं संपलंच, आता इतकं मोठं संकट आलं. आता आता सध्या तरी बऱ्याच जणांच्याकडे हा अनुभव आलेलाही असेल कदाचित, किंवा शेजारी पाजारी आसपास कोणाकडनं तरी ऐकलेला तरी असेल की हे जे सायबर गुन्हे जे चाललेले आहेत, आपल्या खात्यातले इतके पैसे गेले, तितके पैसे गेले, बऱ्याच जणांच्याकडनं आपण ऐकलेलं असतं. खूप जणांना अनुभव आलेला आहे. काही जणांचे थोडे जातात, काही जणांचे जास्त जातात, किंवा काहीतरी होत राहतं. हे जे सगळं आहे, ह्या सगळ्यामुळे काय होतं, आपले मानसिक संतुलन सगळं अगदी बिघडून जातं. पण त्यातही जेव्हा आपण स्वस्थ राहायला शिकलं पाहिजे, नुसतं आपण असं गडबडून जाऊन किंवा आक्रोश करून किंवा विलाप करून ते गेलेले पैसे परत येणार आहेत का? नाही. त्याच्याऐवजी आपण ताबडतोब आपल्या बँक खात्यावरती लॉक करून किंवा बँक खात्याला बँकेला सांगून की बाबा ह्या असं असं नंबरवरनं हे पैसे गेलेले आहेत, त्याची चौकशी करा. हे सगळं कार्य आपण ताबडतोब करायला पाहिजे. नुसतं दुःख करत बाई माझे एवढे पैसे गेले, बाई माझे एवढे पैसे गेले असं म्हणत बसण्यात काहीच अर्थ नाही ना. कारण आपल्याला स्वस्थ मनानं विचार करायला पाहिजे की हे घडण्यामागं काय कारण आहे, आणि मग आपण त्याचा योग्य विचार करून योग्य तऱ्हेनं मार्ग आक्रमायचा आहे. आणि हे मार्गदर्शन ही स्वस्था जी आहे, ही ललितांबिका जी आहे, ती आपल्या भक्ताला सांगते की अरे तू आता सायबर गुन्ह्याच्या त्या ऑफिसमध्ये हे फोन कर, ह्या नंबरवर फोन कर, अशा तऱ्हेनं ह्या मार्गाने असं जे लगेचच्या लगेच या सायबर गुन्ह्यांच्या याच्यामध्ये तात्काळ जर आपण जर नोंदणी केली तर बऱ्याच जणांचे पैसे परत पण आलेले आहेत. हे लोक सापडलेत, काही जणांचे नाही मिळालेले, हेही तितकंच खरं आहे. पण निदान तो मार्ग तरी आपल्याला मिळतो. म्हणून आपण स्वस्थ राहून, पण कसं पाहिजे त्यावेळेस आपलं मन शांत चित्तानं स्वस्थ मनानं आपण योग्य विचार केला पाहिजे. मगच आपण पुढं पाऊल टाकू शकतो. योग्य मार्ग, त्याच्यासाठी योग्य मार्ग अवलंबायचा असेल तर योग्य माणूस कोण आहे, याच्यातला तज्ञ कोण आहे, त्याच्याशी गाठ घेतली पाहिजे. आणि ह्या सगळ्याचं मार्गदर्शन ही स्वस्था करत असते. आपल्या साधकाचं हित कशात आहे हे तिला नक्की माहित असते आणि ते हित साधण्यासाठी ही मदत करणारी असते. आणि म्हणून तिला स्वस्था असं नाव या वाग्देवींनी दिलेलं आहे. आपल्यासाठी खरंच चांगलं आहे की ती जर स्वस्थ नसेल, तिनेच जर अशी चंचलता दाखवली तर आपलं कसं होणार आहे. कारण मुळात आपलं मन तर इतकं चंचल आहे, क्षणात इथं क्षणात तिथं. इथं बसलेला असतो पण चहाचा वास आला असून नाही चहा केलेला दिसतोय असं लगेच आपल्या मनात येऊन जातं. म्हणजे आपले विचार आपण लगेच सगळे इकडे फिरत असतात. परंतु ही स्वतः स्वस्थ आहे आणि भक्तालाही स्वस्थ करण्याचं, त्याचं हित करण्याचा मार्ग अवलंबते. पुढचं जे नाव आहे ते म्हणजे 915 नंबरचं नाव आहे, ते म्हणजे स्वभाव मधुरा. आता स्वभाव म्हणजे आपला नैसर्गिक गुण, जे आपला नैसर्गिक, आपण म्हणतो ना जाऊ दे किंवा तिच्याकडे काय लक्ष देते, स्वभाव आहे तिचा, हे असंच ती बोलती सगळ्यांना असं आपण म्हणत असतो. म्हणजे तो स्वभाव आहे, नैसर्गिक गुणधर्म आहे त्यांचा की कुणालाही फट्ट दिशी काहीतरी बोलून टाकायचं, हा स्वभाव. आणि मधुरा, मधुरा म्हणजे काय, गोड. ती काही काही जण बघा घरामध्ये अशी एखादी व्यक्ती असते की ती अतिशय गोड बोलत असते, आनंददायी असते, मोहक असते.
म्हणजे स्वभाव हा आपली नैसर्गिक प्रवृत्ती आहे. आणि जेव्हा एखादी व्यक्ती अशी असते की मधुरा असते, मधुरा म्हणजे गोड बोलणारी असते, ती कुणाच्याही सानिध्यात असली तरी त्यांच्याकडे बघितलं की आपल्याला अगदी प्रसन्न वाटतं. छान टिपटॉप हसतमुख चेहरा आणि काय अगदी त्याच्यासाठी खूप दागदागिने घालून मढवून अगदी मेकअप बिकअप करून जायची गरज नाही. चेहऱ्यावरती प्रसन्न हास्य जरी असेल ना, तरी ती व्यक्ती आपल्याला मोहून टाकते. म्हणजे ती मधुर आहे, गोड आहे असं आपल्याला वाटतं, मोहक आहे आणि रमणीय स्वभावाची आहे. आणि याच गुणांमुळे काय होतं, प्रत्येक जण तिच्याकडे आकर्षित होतात. बघा, बऱ्याच आपण जर लग्न प्रसंग अशा मोठ्या कार्यक्रमांना जर गेलो तर काही जण असे असतात की त्यांच्याकडे पाहून निदान स्मितहास्य तरी करावं असं आपल्याला वाटतं. का बरं? कारण त्यांच्या स्वतःच्या चेहऱ्यावर इतकं छान हास्य असतं की त्या म्हणजे बाईला किंवा त्या पुरुषांना भेटून आपल्याला छान थोडे दोन गोड शब्द बोलावे वाटतात. कारण ते मधुर आहेत, गोड आहेत, आनंददायी आहेत. म्हणजे आपल्या आनंदाचं इतरांना देणं हे सुद्धा आनंद देणं हे कार्य त्यांच्याकडे आहे. ते छान दोन दोन गोड शब्द, काय वहिनी कसं काय बरं काय का, असं कोणीतरी आपल्याला म्हणतं, आपल्याला अगदी बरं वाटतं. कारण का, त्यांचा बोलण्यातला गोडपणा जो आहे तो आपल्याला मिळतो आणि आपणही आनंद होतो, आपल्याला बरं वाटतं. हो, बरं आहे ना ताई, अगं मी खूप छान, आता मस्त चाललंय, मध्ये थोडा त्रास झाला पण आता छान आहे, आपण असं उत्तर देतो तिला. म्हणजे आपण सुद्धा काय करतो, तशाच गोड बोलण्यानं तिला रिप्लाय पण देतो. म्हणजे आणि म्हणजेच आपण दोन्ही गोष्टी, दोन्हीकडनं ती व्यक्ती आपल्याकडे आकर्षित होते आणि आपणही त्या व्यक्तीकडे आकर्षित होतो. समूहामध्ये हे बरेच वेळा होतं की काही जणींच्याकडं अशी एक शक्ती म्हणा किंवा एखादी ताकद अशी असते की त्या व्यक्तीभोवती आपोआप सगळे गोळा होतात. अशी एक ताकद असते, त्याला स्वभाव मधुरा. कारण त्या गोड बोलण्यानं त्या सगळ्यांना आपलंसं करून घेत असतात. कुणाचंही दुःख जाणून घेतात. का गं, आज तुला यायला उशीर झाला? हो, जरा घरामध्ये अडचण होती. म्हणजे त्याची दखल घेतली आपण. ही आज बाई उशीर आली, नेहमी वेळेवर येणार, आज उशीर आली. याची दखल आपण घेतली. याचा अर्थ की त्या स्त्रीकडं काहीतरी घडलेलं असणार आहे. का तिला उशीर झाला हे कारण आपण जाणून घेतलं. तिला तेवढंच बरं वाटतं. गोड दोन शब्द बोलायला काय हरकत आहे? गोड शब्दाने नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे, हाच सुबोध गुरूंचा, मन कोणाचे कधी न दुखवावे. पण गोड बोलायला पाहिजे. गोड बोलूनच सगळ्यांना आत्मसात करून घ्यायला पाहिजे, सगळ्यांना आपल्याकडे वश करून घ्यायला पाहिजे. कारण मन कोणाचं दुखवायचं नाही. गोड बोलून आपण त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मन दुखवून आपल्याला काही मिळणार नाहीये. फक्त त्यांच्या मनाला क्लेश होणार, यातना होणार आणि आपल्या मुखातून ते फुकटचे शब्द फक्त बाहेर जाणार आहे. बाकी काही त्यातून होणार नाही. म्हणून गोड सदा बोला. मंडलेकर महाराज फार सुंदर सांगतात ते की गावे भावे जनासी सांगावे. गावं आनंद, आपल्या जेव्हा काहीतरी आपल्याला आनंद होतो तेव्हा आपोआप आपल्या मुखातनं एखादं गाणं गुणगुणलं जातं. जनासी भावे जनासी सांगावे म्हणजे काय, आपला जो आनंद भाव आहे तो इतरांना सुद्धा सांगावा की हो आज, अरे माझ्या नातवाला ना आज 98% मार्क पडले, तो त्याला तर काही कुठे ऍडमिशन मिळेल. आनंद म्हणजे हा जो आहे ते इतरांना सांगावा, हाच सुबोध गुरूंचा. गोड सुद्धा बोलायचंय. म्हणजे चांगलं झाल्यावरच गोड बोलावं असं नाही. मग मी जसं सांगितलं की काही नाही, त्यांना नुसतं गोड तुम्ही विचारलं का हो आज काय, आज जरा शांत बसलेले दिसताय, काय विशेष, काय होतंय का तुम्हाला, असं जरी विचारलं तरी त्या समोरच्या माणसाला किती बरं वाटतं. म्हणजे आपल्या रोजच्या कृतींपेक्षा आपल्याकडनं काहीतरी वेगळं क्रिया घडते, वेगळी कृती होते, याची यांनी दखल तरी घेतली आहे. याचा अर्थ यांना कळतायत बरं का आपल्या भावना, ह्याचा आनंद त्या माणसाला असतो. म्हणून त्यांचं दुखवलं जात नाही. त्यांच्या मनाची भावना आपल्याला कळलेली असते. हेच आपण करायचं आहे असं आपले महाराज नेहमी सगळ्यांना सांगत असतात. हा जो शब्द आहे स्वभाव मधुर, त्याचा आणखीन एक अर्थ आहे. हा एक झाला की कोणाचं मन दुखवायचं नाही, आनंद दुसऱ्यांना वाटत जायचं. ह्याच्यामध्ये स्वभाव मधुरा हा शब्द स्व अधिक भाव अधिक अवम अधिक दूर अशा 4 शब्दांमध्ये फोड करून मिळते. स्व, भाव, अवम, दूर. याच्यामध्ये भा म्हणजे चमकणे, स्व भा, भा अव म्हणजे स्व भा अवम अधिक दूर असे 4 शब्द आहेत. स्व म्हणजे स्वतः, स्व म्हणजे स्वतः आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. भा म्हणजे काय, चमक. अवम म्हणजे ज्ञान, ज्ञानामध्ये सर्वोत्तम. आणि दूर म्हणजे
जू जू म्हणजे आपण जे बैलांच्या मानेवरती जे आडवं हे टाकतात त्याला जू म्हणतात. म्हणजे त्या भार सगळा त्यांच्या मानेवरती आलेला असतो. म्हणजे इथं तसा अर्थ नाहीये, तर इथं ज्ञानाचा जू वाहून नेणारे असा अर्थ आहे. म्हणजे ज्ञानाचा मार्ग प्रकाशित करणारे. भा म्हणजे चमकणे, प्रकाशमान करणे असा अर्थ आहे. त्यामुळे स्वभाव स्वतः ही ललितांबिका काय करते, स्वतः ज्ञानाचा मार्ग प्रकाशित करणारी आहे. तिच्या उपस्थितीने ती ज्ञानीजनांचा मार्ग प्रकाशित होऊन आध्यात्मिक मार्गावरती ते कसे चालतील यासाठी ती मार्गदर्शन करते. म्हणजेच ही ललितांबिका स्वतः कशी आहे, स्वभावम धूर, ती स्वतः प्रकाशित करणारी आहे सगळ्यांना. म्हणजे आपल्या स्वयंप्रकाशाने ती आपल्या भक्तांनाही प्रकाशित करते. कारण तिच्याकडे ब्रह्मगुण आहेत सगळे आणि ब्रह्मरूपामध्ये ती स्वयंप्रकाशित आणि त्या स्वयंप्रकाशानं ती सगळ्यांना प्रकाशित करते, त्या मार्गाने जायला भाग पडते. हाही एक अर्थ याच्यामध्ये आपल्याकडे आहे. म्हणजे एक गोड बोलणं हा तर आहे, स्वभावाचा अंतर्गत हा गुण जो आहे गोड बोलायचं तो तर आहे, पण त्याशिवाय आपल्या अज्ञानात जाऊन ज्ञानाचा जो म्हणजे ज्ञानीजनांना त्यांचं ज्ञान देण्याचा मार्ग ती दाखवते. स्वयंप्रकाशानं स्वतःच्या ब्रह्मज्ञानानं ब्रह्माच्या रूपामध्ये पुन्हा प्रकाशित करण्याचं काम ती करते. आणखीन एक या शब्दामध्ये स्वभव मधुरा. आता स्वभव मधुरा म्हणजे काय, स्वभव म्हणजे आनंदानं ती तिच्या भक्तांमध्ये राहते. म्हणजे काय करते तर त्यांच्या स्वतःच्या भक्तीने, आता ती तिच्या भक्तांमध्ये राहते हा एक अर्थ अभिप्रेत झाला. आणि स्वभव अधिक मधु अधिक र म्हणजे ती स्वतःच्या भक्तीने म्हणजे त्या भक्तांच्या काय होती, त्यांना सर्वोत्तम ज्ञान ती देत असते. म्हणून स्वभव मधुर असं आहे. म्हणजे ती स्वतः त्या सगळ्या भक्तांना साधकांना ज्ञान प्रदान करते. म्हणजे ज्ञानाचं जू जे आहे, ज्ञान वाहून नेण्याचं कार्य हीच ललितांबिका करताना आपल्याला दिसते. त्यामुळे वेगवेगळ्या अर्थानं हा जो शब्द आहे, हा जे नाम आहे स्वभाव मधुरा, हे आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे याच्यात आपल्या भक्तांना सर्वोत्तम ज्ञान देण्याचं कार्य ही भगवती करते, ही ललितांबिका करते. म्हणजे ज्ञान आणि भक्ती यातून तिला साकार करता येतात. आता त्यांना ज्ञान झालं आणि त्यांची भक्ती जर असेल तर ते काय करतात, सगुण रूपामध्ये तिला आपल्या समोर साकार करतात. आणि मग आपण काय करतो, आपल्या जे ललिता सहस्रनामाच्या पुस्तकावरती चित्र आहे, सौंदर्यलहरीच्या पुस्तकावरती चित्र असतं, मग त्या रूपामध्ये आपण त्या भगवतीला साकार करण्याचा प्रयत्न करतो. आणि तिथं ती एकदा साकार झाली आपल्या मनामध्ये की आपण काय करतो, आपोआपच आपल्याला ते आवडायला लागतं आणि मग तिची आपण भक्ती करतो. भक्ती करण्यासाठी जे योग्य प्रकारचं ज्ञान आहे, जे योग्य मंत्र तंत्र पूजन अर्चन कसं करायचं त्या प्रकारे आपण तिची भक्ती करायला लागतो. आणि हा सगळा मार्ग ती ललितांबिकाच स्वतः आपल्या भक्तांना दाखवत असते. आणि म्हणून ती स्वभाव मधुर आहे. म्हणजे कुठले आपल्या आता आपण बघतो की भारतीय आपल्याला नेहमी सांगतात की जेव्हा आमच्या लहान नातीला काय जे आम्ही सांगू, गोड शब्दात सांगितलं की त्यांना समजतं. हा अशा प्रकारे सांगितलं, अर्थ समजावून सांगितलं की त्यांना कळतं आणि त्या प्रकारे ते वागण्याचा प्रयत्न करतात. त्यात आपण गोड बोलून त्यांना सांगायला पाहिजे, हे नाही असं करायचं, इथे हात लावायचा नाही, असं जोर जोरात जर आपण ओरडलं तर त्यांना फक्त आपण काहीतरी त्यांच्यावर ओरडतो एवढंच त्यांना कळतं. ह्या तुमच्या हस्तस्पर्शानं ती जी वस्तू आहे, तुमच्या हातामध्ये काहीतरी काय तुमच्या हातामध्ये कीटक किंवा जंतू काय असतील ते त्याच्यामध्ये संक्रमित होतात, म्हणून आपण त्याला आता त्या प्रसादाला हात लावायचा नाहीये असं आपण त्यांना सांगितलं. मग त्यांना ते पटतं. म्हणजे ही जी मधुर बोलणं गोड बोलणं जे आहे हे ज्ञान त्यांना आपण आपल्या ह्या शब्दातून देऊ शकत असतो. म्हणून इथं त्या वाग्देवीचे हे नाव आहे ते 3-4 अर्थामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ती आनंदाने भक्तांमध्ये राहते. कारण ती स्वतः
त्यांच्या भक्तीनं ती कशी होते, ती भक्तांना सर्वोत्तम ज्ञान देते. म्हणजे आपल्याला जे आहे आपल्याकडं ते सगळं ज्ञान देण्याचा, त्यांना सुद्धा मधुर करण्याचा, गोड करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे ज्ञानाचा गोडपणा, ज्ञानाचा गोडवा त्यांच्याकडं संक्रमित करण्याचा ती प्रयत्न करते. हे सगळं ती करते आहे. आणि म्हणून वाग्देवी तिला स्वभाव मधुरा अशा नावानं तिचा उल्लेख करतात. म्हणजे तिची सगुण भक्ती करायला, तिचं रूप साकार करायला आपल्याला ती कशी आहे ते आपल्याला आपल्या डोळ्यासमोर येतं आणि आपण तिचं पूजन अर्चन करू शकतो. आणि हाच मार्ग ती आपल्यालाच दाखवते आहे. तिच्या सगुण रूपाकडे बघितलं की आपल्याला कळतं तिला काय आवडतं. कमळाचं फुल आवडतं, मग आपण त्या देवीला कमळ फुल पुष्प वाहतो. किंवा तिला जास्वंदीचं फुल आवडतंय, मग तिला आपण जास्वंदी पुष्प म्हणजे अर्पण करतो. हे जे आहे ना, हे सगळं आपण तिच्या सगुण रूपाकडे बघून करतो. आणि हेच ती आपल्याला मार्गदर्शन करत असते. पुढचं जे नाव आहे ते आहे धीरा. आता इथं धीरा, धीरा म्हणजे धैर्य दाखवणारे. खरं तर धी म्हणजे बुद्धिमान किंवा बुद्धी असा अर्थ आहे. आणि किंवा ज्ञानी लोक, विद्वान लोक, त्याला धी असं म्हणतात. आणि रा म्हणजे काय, रममाण होणारी, देणारी असा अर्थ आहे. रा, धीरा. धी म्हणजे बुद्धिमान, विद्वान असे लोक, ज्ञानी लोक. आणि र म्हणजे रममाण होणारी, त्यांच्यामध्ये ती असणारी किंवा देणारी अशी ती आहे. आता आनंद देणारी, आनंद घेणारी अशी ती शक्ती आहे. त्यामुळे ते शक्तीचं मूर्त स्वरूप तीच आहे. आणि म्हणजे शरीराच्या सामर्थ्यापेक्षा ज्ञानाची शक्ती ही, आपण नेहमी म्हणतो शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं आपण नेहमी म्हणत असतो. म्हणजे बऱ्याच वेळेला काही वेळेला शक्ती कामाला येत नाही, पण युक्ती केली तर आपल्याला ते, आता जसं सांगितलं की त्या लहान मुलाला युक्तीनं गोड बोलून सांगितलं की अरे तू हात स्वच्छ धुतले नाहीयेस ना, मग ते जंतू एखाद्या वेळेस तू त्या प्रसादाला स्पर्श केला त्याच्यावर जातील, म्हणून नाही लावायचा हात, जरा थांब सगळं होऊ दे, मग आपण जे आरती वगैरे केल्यावर त्याच्यावरनं जेव्हा आरती ओवाळून वगैरे होईल त्याच्यानंतर तू त्याला स्पर्श कर, म्हणजे तुझे हात स्वच्छ होतील, जंतू विरहित होतील. हे आपण त्याला समजावून सांगितलं तर काय होतं, म्हणजे ज्ञानाची जी शक्ती आहे ती युक्तीनं वापरली तर आपोआपच ती चांगली कार्यान्वित होते. म्हणजे तिला प्राप्त असणारे ज्ञान ती आपल्या बुद्धिमान भक्तांना देते. आणि इथं आता धी म्हणजे बुद्धी असा अर्थ आहे. मग बुद्धिमान व्यक्तांना ती आपलं ज्ञान देते. आता इथं तर तिला धीरा म्हटलंय, म्हणजे काय तर ती त्या विद्वान लोकांना, बुद्धिमान लोकांना आणखीन चांगलं कार्य करण्यास प्रवृत्त करते. त्यांना त्या ज्ञानामध्ये एकतानता, एकाग्रता, अनुसंधान करण्याचा प्रयत्न करण्याचा मार्गदर्शन करते. रममाण होण्याला सांगते की जेणेकरून त्यांचं शरीर आणि त्यांचं मन हे दोन्हीही चांगलं होईल. म्हणजे ती स्वतः शक्तिमान आहे, शक्तीची देवता आहे, शक्तीचं मूर्त स्वरूप आहे आणि आनंद रूपिणी पण आहे. आणि मग ह्या दोन्ही रूपांचं सगुण रूपामध्ये आपण जर तिचं पूजन केलं तर आपोआपच ती आपल्याला सुद्धा धैर्यवान बनवते, धैर्य दाखवणारे बनतो. आपण काही संकट आलं तर आपण काय करतो, पटकन देवासमोर जातो आणि देवासमोर घालून, देवा हे आता हे माझ्या पुढे संकट बघ बाबा, तूच आता काय याच्यातनं कसं मला सोडवतोस. 5 मिनिटं फक्त तिचं नामस्मरण, डोळे मिटून किंवा डोळे उघडे ठेवून तिच्याकडे बघून आपोआप डोळ्यातनं पाणी पण येतं आणि आपण तिला कळकळून सांगत असतो. तिच्यापर्यंत ते आपले विचार पोहोचतात सगुण रूपामध्ये, तिच्या सगुण रूपामध्ये. आणि मग आपल्याला त्याच्यातून सोडवण्यासाठी ती आपोआपच काहीतरी आपण म्हणतो ना, काय चमत्कार झाला बघा आणि लगेच आमचं ते संकट निवारण झालं. मी फक्त तिला प्रार्थना केली की देवी काय हे असं संकट आले, आता सोडव बाई याच्यातनं काहीतरी. आणि खरंच अशा घटना घडत असतात की जेव्हा आपण अगदी कळकळीनं विनंती करतो त्यावेळेस आपोआप ते संकट आपलं निवारण होत असतं. कारण ही शक्ती स्वरूपिणी आहे, शक्तीचं मूर्त स्वरूप म्हणजे ही ललितांबिका आहे. आणि ती आपल्या या बुद्धिमान भक्तांना, कारण काय बुद्धिमान जे लोक असतात त्यांच्याकडे शक्तीचं थोडं कमी असतं, कारण त्यांना बुद्धी जास्त असते, म्हणून शक्ती थोडी कमी असते. पण त्यांना वेळ प्रसंगाला शक्ती प्रदान करण्याचं काम सुद्धा हीच देवता करते. म्हणून ती त्यांना त्यावेळेस धैर्य दाखवायची बुद्धी देते.
म्हणजे समजा आपल्या म्हणून म्हटलं की युक्तीनं जर समजा त्यांनी एखादी गोष्ट केली तर आता नारद मुनींना त्या रत्नाकरानं पकडलं होतं आणि तुला मी मारून टाकलं ठार म्हणून सांगितलं होतं. नारद मुनी मुळात विद्वान ज्ञानी भक्त होते ते आणि ज्ञानी भक्त होते म्हणून त्यांनी काय सांगितलं की ठीक आहे तू मला मार, मला काही हरकत नाही, काय मी जरी गेलो तरी सुद्धा काही फारसं नुकसान कशाचंच होणार नाही, तर मारून टाक, फक्त मला तुला थोडस एक प्रश्न विचारायचा आहे. आणि रत्नाकरला त्यांनी प्रश्न विचारले की तुझी हे 3 रांजणं भरली आहेस इतक्या माणसांना मारून दरोडेखोरी करून, हे सगळं इतकं पापकर्म आहे रे बाळा, तर ह्या याच्यामध्ये तुझे कौटुंबिक जे इतर लोक आहेत ते तुझ्या सहभागी आहेत का विचारून घ्या, फक्त तोपर्यंत येतच थांब, मी कुठेही जात नाही, कुशल तू मला मार. आणि खरंच तसं विचारायला गेलं सगळ्यांनी सांगितलं हो तू मिळवून आणलेल्या धनात आम्ही सहभागी आहोत, पण तू केलेल्या कृत्यामध्ये आम्ही तुझ्या सहभागी नाही, पापात सहभागी नाही आहे असं त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा खाडकन डोळे रत्नाकरचे उघडले आणि नारद मुनींनी दिलेल्या नामानुसार म्हणजे रामनामाचा जप करायला सांगितला आणि त्या वाल्याचा म्हणजे त्या वाल्मिकीमध्ये त्या वारुळामध्ये त्याचा जन्म म्हणजे नवीन रत्नाकरचा आता तो वाल्मिक झाला, त्या वारुळामध्ये त्याचा नवीन जन्म झाला, पुनर्जन्म झाल्यासारखं झालं हे केवळ नामाच्या उच्चारणाने. जी देवता आहे ललितांबिका जेव्हा त्या रत्नाकराला कळलं की हे कुटुंबातले कुणीही माझ्या पापामध्ये सहभागी नाहीयेत तेव्हाच तो नाममार्गाला म्हणजे नामस्मरण करायच्या मार्गाला नारद मुनींच्या सांगण्यानुसार गेला. आणि म्हणजेच काय तर त्यांनी बुद्धीचा वापर तिथे केला, ज्ञानी होते ते, योग्य मार्गाने अवलंब करणं, योग्य मार्गाचा त्याचं मार्गदर्शन त्यांनी रत्नाकरला केलं आणि त्याच्यातून वाल्मिकी ऋषी हे जे आहे बुद्धिवान जे ज्ञानीपणा जो विद्वान विद्वत्ता आहे ह्याच्या गुणांचा उपयोग त्यांनी केला. म्हणजे धैर्य दाखवण्याचं काम, आता हा मला मारून टाकेल तर मारू दे असं गर्भगडीत होऊन नारद मुनी बसलेले नाहीत, तर त्यांनी योग्य प्रकारे आपल्या बुद्धीचा वापर धैर्य दाखवायचा प्रयत्न केला आणि त्या योगे त्या रत्नाकरचा वाल्मिकी ऋषींमध्ये रूपांतरण झालेलं आहे. हे जे आहे म्हणजे धैर्य दाखवण्याची स्मृती जी आहे ही दृढ आहे, हे सगळं काम कोण करतं ते ललितांबिका करते, स्वतःच जे आहे तिच्याकडे ती शक्ती आहे आणि ती या बुद्धिमान लोकांना सुद्धा ती त्यावेळेस आपली शक्ती प्रदान करते आणि बुद्धीच्या जोरावरती युक्तीनं ती त्यांना त्या मार्ग अडचणीतून पार पाडण्याचा प्रयत्न करत असते, मार्गदर्शन करत असते. म्हणून तिला म्हणजे त्या बुद्धिमान भक्तांना सुद्धा ती धैर्य देण्याचं कार्य करते असा त्याचा अर्थ आहे. त्याला धीरा असं तिचं नाव वाग्देवी ठेवत आहे. पुढचं जे नाव आहे धीर समर्चिता, तर धीर समर्चिता हे जे शब्द आहे वरच्या नामामध्ये आत्ताच्या झालेल्या नामामध्ये धीरा म्हटलेले, धी म्हणजे बुद्धिमान विद्वान हे आत्या आपण बघितलं. आता इथं धीर समर्चिता म्हणजे आता सम अर्चिता म्हणजे धीर बुद्धिवान विद्वान ज्ञानी लोक जे असतात ते सुद्धा तिचं अर्चन करतात. म्हणजे ते बुद्धिवान आहेत ज्ञानी आहेत त्यांना काही गरज नाही इथं पूजन अर्चन करायची असा त्याचा अर्थ नाहीये. म्हणजे ते सुद्धा त्या ललिता देवीची पूजा करतात समअर्चिता म्हणजे त्यांच्या बुद्धीच्या जोरावर सुद्धा हे बुद्धिमान विद्वान तिचं पूजन करतात. म्हणजे ते विद्वान कवी ज्ञानी जन हे आता हे कसं पूजन अर्चन करतात तर हे ज्ञानी लोक असतात, जे विद्वान असतात, कवी असतात, ते काय करतात काही स्तुतिगीत गातात, कोणी गायक असेल तर तो एखादं छान भजन म्हणतो, म्हणजे आपल्या प्रवृत्तीनुसार स्वभावानुसार ते पूजन अर्चन करतात, तिची स्तुती करतात. आता इथं धी असा जो बुद्धिमान म्हणून जो शब्द वापरलाय विद्वान म्हणून वापरलाय तिथं धी म्हणजे त्याचा अर्थ त्यांनी विद्वानांच्या ज्ञानाचं सार असं सुद्धा घेतलंय. धीर समर्चिता असं म्हटलेलं आहे. म्हणजे बुद्धिवान लोक जे ज्ञान मिळवलेले जे विद्वान आहेत ज्यांना भरपूर ज्ञानी लोक आहेत ज्यांना भरपूर ज्यांच्याकडे ज्ञानाची संपदा आहे ते लोक काय करतात त्या सगळ्या ज्ञानाचं सार काढतात आणि त्या रसात ते पूर्णपणे बुडालेले असतात आणि ते स्वतः काय करतात त्यावेळेस
ते ज्ञानाचं सार, ती स्तुतिगीत, ते गायन कुणासाठी करतात? ललितांबिकेसाठी, तिचं पूजन करण्यासाठी, तिचं अर्चन, समर्चिता म्हटलेलं आहे, तिचं अर्चन करण्यासाठी. आणि मग ती त्यामध्ये पूर्णपणे बुडालेली असते आणि ती आनंदात ती त्याचा आनंद घेते. बघा, आपल्याला सुद्धा एखादी गोष्ट माहिती नाहीये किंवा माहीत नसलेली एखादी गोष्ट जर आपल्याला माहिती मिळाली तर आपल्याला किती आनंद वाटतो. म्हणजे आपण त्याला सरप्राईज म्हणतो. सरप्राईज म्हटलं की आपल्याला खूप आनंद वाटतो एकदम. म्हणजे आपल्याला काही कल्पना नसते. आपल्याला सांगितलं असतं की अमुक वेळेला तुम्ही अमुक ठिकाणी या बरं का, आणि तिथं गेल्यावरती तुम्हाला एखादा पुरस्कार बघायला होतो. बघा, कल्पना करा डोळ्यासमोर, आपल्याला किती आनंद होईल. म्हणजे माहीत नसलेली एखादी गोष्ट अचानकपणे घडून जाती, त्यात आपल्याला आनंद मिळतो. इथं ही ललितांबिका सुद्धा काय करते, तिचे जे भक्त साधक आहेत त्यांना परमज्ञान प्राप्तीसाठी तिचं पूजन अर्चन ते करतात आणि ती त्यांना ते देते, ते ज्ञान देते. त्याच्यावरती धी म्हणजे त्या विद्वानांना तो ज्ञानाचं सार. आता ज्ञान खूप मिळालं तर त्याचं सार कळणार ना, की या ज्ञानामध्ये काय आहे. परमज्ञान, परमज्ञानाची प्राप्ती, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती त्यांना होते तिथं. आणि हे ज्ञान देण्याचं कार्य हीच भगवती देवी करत असते, ही ललितांबिका करत असते. आणि मग त्यामुळं ती त्या परमज्ञानामुळं ते लोक ते जे पूजन अर्चन करतात त्यांना ती ते ज्ञान देते. आणि ज्ञान दिल्यावरती त्यांना जे ज्ञान मिळतं त्यामुळं जसं सरप्राईज मुळे आपल्याला आनंद होतो, तसं या ललितांबिकेच्या या ज्ञान देण्याने, ज्ञानदा आहे ती, त्या ज्ञान देण्याने ते साधक सुद्धा खूप आनंदित होतात. म्हणजे ती त्यांना परम आनंदाकडं घेऊन जाते. असं म्हणजे शाश्वत आनंदाची प्राप्ती ही त्यांना होते. म्हणून तिला धीर समर्चिता असं म्हणतात. म्हणजे विद्वान लोकांकडून पूजनीय ती आहे म्हणून वाग्देवी तिला हे धीरा समर्चिता हे संबोधन वापरतात. म्हणजे ज्ञानी लोक, विद्वान लोक, कवी लोक हे जे आहेत हे सगळे काय करतात, आपल्या आपल्या परीनं स्तुतिगीत गाऊन, काव्य गाऊन, काहीतरी भजन अर्चन करून तिला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. आणि इथंच ती त्यांना परमज्ञा, आणि तिला ती प्रसन्न झाल्यावर काय करते, आपोआपच आपल्या साधक भक्तांवर कृपा करते आणि त्यांना ज्ञानही प्रदान करते. आणि हे ज्ञान प्रदान झाल्यावरती आपोआपच ते साधक परमानंद त्यांना प्राप्त होतो, शाश्वत आनंद प्राप्त होतो आणि त्यांचं जीवन सुखी होतं. आपोआपच ते मुक्तीच्या मार्गाकडे जातात. म्हणजे त्यांना मुक्ती मिळण्याचा सुद्धा चान्स निर्माण होतो, मुक्ती सुद्धा त्यांना मिळू शकते. आणि ते देण्याचा प्रयत्न ही ललितांबिका करत असते. म्हणून वाग्देवी तिला धीर समर्चिता असं म्हटलेलं आहे. म्हणजे सगळ्या ज्ञानी लोकांसाठीच हे आहे असं नाहीये, तर आपण साधक भक्तांनी सुद्धा तिचा जर स्तुतिगीत गाऊन, काव्य गायन करून, भजन पूजन करून असं जर तिची सेवा केली तर ती आपल्या साधक भक्तांना नक्कीच ज्ञान प्रदान करणार आहे, की जे शाश्वत आनंदाकडे आपल्याला घेऊन जाणार आहे. म्हणजेच आपल्याला मुक्ती देण्याचा मार्ग सुलभ करण्याचं काम ही ललितांबिका करते आहे. आपण सगळं साधक बघतो, तेच आपलं ध्येय आहे की मुक्ती मिळवणं. त्याच मार्गाकडे आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून इथं तिचं जे हे नाव वाग्देवींनी वापरलेले आहे, मग धीरा समर्चिता, हे अगदी योग्य आहे असं यातून आपल्याला दिसून येते. मला वाटतं आज आपण आतापर्यंत ही जी नावं झालेली आहे त्याच्यामध्ये खूपच व्हास्ट असा त्यांनी आवाका घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिच्या पूजनाच्या पद्धती कशा, त्यातून काय फायदे, ती कशी ज्ञानी आहे, ती कशी स्वस्थ आहे, कशी गोड बोलते, हे सगळं त्यांनी त्याच्यातनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे तिचे हे जे गुण आहेत, आतापर्यंत ती कशी सौंदर्यवान आहे, ती कशी गुणांनी युक्त आहे, हे सगळं होतं. आता ह्या गुणांबरोबरच साधक भक्तांसाठी ती काय काय करते आणि कसं करते ह्या सांगण्याचा प्रयत्न. म्हणजे ज्ञानार्जनाचं काम आता या पुढच्या श्लोकांमधून आपल्याला झालेलं दिसून येते. आणि ते ज्ञानार्जन करण्याचं काम म्हणजे ह्या वाग्देवतेनी ही जी
नावांची पुढची पुढची नावं जी घेतलेली आहेत ती सगळं आपल्याला आपल्यासाठी आहे, साधक भक्तांसाठी आहे, आपल्यासाठी आहे, की आपणही त्या ज्ञानाचं मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि शाश्वत आनंदाप्रत जायचं आहे. आणि म्हणूनच आपण तोच प्रयत्न आता करणार आहोत. आपण तिची नावं अतिशय तन्मयतेनं, आत्मीयतेनं, भावनेनं लीन होऊन शरणागत होऊन म्हणायची आहेत आणि आपण तिला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्नही करायचा आहे. आतापर्यंत मला जे त्या नावाच्या अर्थातनं कळलं ते मी सगळं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. आणि जे काय तुम्हाला थोडंफार समजलं असेल ते सगळं तिची कृपा आहे. कारण तिची सगळ्या भक्तांवरती, माझे हे ऐकणारे माझे जे श्रवण श्रोतू वर्ग आहे त्यांच्यावर पण तिचं इतकीच कृपा आहे आणि इतकीच कृपा तिने माझ्यावरही करावी अशी मी तिच्या चरणी प्रार्थना करते. आणि माझं आज जी काय सेवा घडलेली आहे तिच्या नाम सांगण्याची, आज फक्त 6-7च नावांचा अर्थ सांगून झालेला आहे. ही तिची अर्थ सांगण्याची, तिच्या नामांचा अर्थ प्रस्तुत करण्याची जी सेवा आहे तिच्या चरणी समर्पित करते आणि आज मी इथंच थांबते. धन्यवाद सगळ्यांना. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार. तुम्ही सगळ्याजणींनी अगदी शांतपणाने सगळं ऐकता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण श्रोता नसेल तर वाक्याचा काहीही उपयोग नसतो. त्यामुळं पुन्हा एकदा पुनश्च धन्यवाद आणि सगळ्यांना नम्र विनंती, अशीच सेवा माझ्या हातनं घडू दे ही त्या भगवतीच्या चरणी प्रार्थना. जय जगदंब जय.